सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित क्रांतीसूर्य सावंत या कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत करते. मी आपले अध्यक्ष आणि सचिव यांना विनंती करते की आपले जे प्रमुख कोणते आहेत त्यांच्या हस्ते सावरकर आणि इंदिरा यांच्या प्रतिमेला अध्यक्ष आणि सचिव यांना विनंती करते की स्टेजवर सर्वप्रथम सर्वांना एक सूचना, सर्वांनी आपापले मोबाईल सायलेंटवर ठेवायचे. प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात गीताने करतो. श्रीधरांना मी विनंती करते सांगितलं. हॅलो, ही चांगली आहे. माझ्या मागून म्हणायचं एकदम जोरात आवाज येतो. सावरकरांवरचा आमचा कार्यक्रम हिंदुत्वावर तर ठीक आहे, आपण वाचलं नसेल तर त्या जोशात आवाज आला. हिंदुत्व विश्वमंत्र देऊ नव्या युगाला, हिंदू अजिंक्य सांगू, गरजून या जगाला, हिंदुत्व हाच प्राण, हिंदुत्व हे विधान, शिवसत्य सुंदराचे, हाती असे निशाण, पुरुषार्थ भारताचा, त्यागात रंगलेला, त्यागात रंगलेला, हिंदुत्व विश्वमंत्र देऊ नव्या युगाला, हिंदू अजिंक्य सांगू, गरजून या जगाला, समता समन्वयाचे, अभिमान अस्मितेचे, संपन्न हिंदू राष्ट्र, हे दिव्य स्वप्न आमुचे, साफल्य जीवनाचे, सन्मान त्यात सगळा, सन्मान त्यात सगळा, हिंदुत्व विश्वमंत्र देऊ नव्या युगाला, हिंदू अजिंक्य सांगू, गरजून या जगाला,
महान माती हारुनी टाकू धरती हारुनियान भाला हारुनियान भाला अपमान सोसण्याचा झाला असे युगांत नच घे उपाय मागे आला जरी कृतांत हिंदुत्व अश्वविजयी जग जिंकण्या निघाला जग जिंकण्या निघाला हिंदुत्व विश्वमंत्र देऊ नव्या युगाला हिंदू अजिंक्य सांगू गरजून या जगाला सगळं एकदम जोरदार आवाज आहे. उत्तुंग झेप घेऊ करुणा समान गगनी एकात्मगीत गाऊ मतभेद संपवोनी सामर्थ्य सर्व आता लाभू चला पणाला हिंदुत्व विश्वमंत्र देऊ नव्या युगाला हिंदू अजिंक्य सांगू गरजून या जगाला सुरुवात करण्यासाठी सर्वांनी सूचना देते. तुम्हा सर्वांना एक परिचय पत्रक दिलं असेल, ते जाताना धरून द्यायचं. आणि केतवाडी खंबाटालेन गणेशोत्सव मंडळाने आज रक्तदान शिबिर आयोजित केले. तर जेवढं जास्तीत जास्त लोकांना शक्य होईल तेवढे रक्तदान करून द्यायचं. झाले बघू होतील बघू परंतु याच महान होय. त्यांचं जीवन हे असंच होतं. त्यांचं जीवन म्हणजे अद्भुत, रोमांचकारी, आश्चर्यकारक आणि नाट्यपूर्ण प्रसंगांनी भरलेलं. वीर, उदात्त या रसानी होतकृत असं एक महाकाव्य होतं. अंतःकरणाचा ठाव घेणारी शास्त्रशुद्ध रचना, प्रत्येक वाक्याचे धारदार विचार, लक्षावरती लोक ज्यांचं वक्तृत्व तासनतास ऐकत बसत आणि राष्ट्रभक्तीने भारावून जात, ज्यांच्या रक्तातच राष्ट्रभक्ती भिजली होती, ज्यांचं अख्खं आयुष्य त्यांनी राष्ट्रासाठी, देशसेवेसाठी समर्पित केलं होतं, ज्यांच्या फक्त नावानेच इंग्रज सरकारला खिडकी भरायची अशी कणखर छाती. आयुष्यभर ते शोषित राहिले, पण तरीही हसतमुखाने जिद्दीने पाऊल पुढे टाकलं. चिरंतन विचारांचा, तेजस्वी जीवनाचा, अमर साहित्याचा एक विपुल ठेवा त्यांनी आज आपल्या देशाच्या स्वाधीन केला. हे तेजोमय नाव होतं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. 28 मे 1883 नाशिक जिल्ह्यातील धबुलगावात त्यांचा जन्म झाला. आज आपण त्यांच्याच विषयी काही गोष्टी जाणून घ्यायला जमलो आहोत. आजचा आपला विषय आहे क्रांतीसूर्य सावरकर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं सावरकर सखोल अभ्यासक डॉक्टर परीक्षित शेवळे यांना.
गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीधर हरी आगरकर, त्यांचे शिक्षण बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्यांनी MA इन पॉलिटिकल सायन्स केलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गिरगावनगर सहकार्य व्हावं आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशी त्यांची जबाबदारी आहे. तसेच आपल्या प्रतिष्ठानचे सचिव स्वप्नील सुरेश गुरव, त्यांचे शिक्षण BCom, गणेशोत्सव नवरात्रोत्सव मंडळ त्यांच्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तसेच गिरगाव स्पोर्ट्स नावाने स्वतःचा टी-शर्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रिंटिंगचा त्यांचा व्यवसाय आहे. प्रतिष्ठानचे सचिव अशी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तसेच आजचे आपले प्रमुख वक्ते वैद्य परीक्षित सच्चिदानंद शिंदे, ते आयुर्वेद वाचस्पती म्हणजेच MD इन आयुर्वेद, आयुर्वेद तज्ज्ञ, लेखक व व्याख्याते आहेत. आयुर्वेद संहिता विभागातून आयुर्वेद वाचस्पती ही पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. दैनिक तरुण भारत, मुंबई, नागपूर व गोवा, दैनिक सकाळ, दैनिक सामना, दैनिक हेराल्ड, दैनिक एकमत इत्यादी वर्तमानपत्रे, तसेच धर्मभास्कर व नानक मधुजीवन इत्यादी नियतकालिके यांमधून स्तंभलेखन व प्रासंगिक लेखन त्यांनी केलं. समाज माध्यमांद्वारे आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करणारे आघाडीचं नाव म्हणजेच डॉक्टर शेवटे. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब अशा वर्तमानकालीन माध्यमांचा आयुर्वेदासाठी ते प्रभावी वापर करत आहेत. वक्तृत्व, तंत्र आणि मंत्र, घरोघरी आयुर्वेद, गोहत्या म्हणजेच समाजहत्या, जमात ए पुरोगामी, राम मंदिरच का, खोल, स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद आणि बालकांचे आरोग्य आणि आयुर्वेद अशी एकूण 11 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चिकित्सा परिषदांमध्ये व्याख्याते म्हणून मार्गदर्शनासाठी त्यांना निमंत्रित केलं जातं. विविध दूरदर्शन कार्यक्रमातून सुद्धा आयुर्वेद व आरोग्य विषयक मार्गदर्शन ती करतच असतात. प्राचीन भारतीय शास्त्रे, भारतीय वंशाच्या गायी आणि भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास या विषयाचा विशेष अभ्यास त्यांचा आहे. आजवर महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात व कर्नाटक या राज्यात मिळून 500हून अधिक व्याख्यानं आजपर्यंत त्यांनी केलेली आहेत. श्री व्यंकटेश आयुर्वेद यांचे ते संस्थापक आहेत. श्री व्यंकटेश आयुर्वेदच्या शाखा मुंबई, चिपळूण, मडगाव, गोवा येथे आहेत. कोविडबाबत समाज माध्यमातून प्रभावी जनजागृतीसह प्रत्यक्ष रुग्णसेवेत भरीव योगदान त्यांचं आहे. जवळपास 3000हून अधिक सर्व अवस्थांतील कोविड रुग्णांना आयुर्वेदिक उपचार देण्याचा अनुभव त्यांना आहे. गंभीर व दीर्घकालीन व्याधीत आयुर्वेदिक उपचार देण्याचा विशेष अनुभव डॉक्टर शेवटे यांना आहे. आपले अध्यक्ष आणि सचिव यांना मी विनंती करते आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करा. अध्यक्षांना विनंती करते त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ द्यावा. आपले सचिव स्वप्नील गुरव यांना मी विनंती करते आपल्या जे प्रमुख वक्ते आहेत त्यांना मोमेंटो देऊन त्यांचं स्वागत करावं. नमस्कार. मंचावर उपस्थित आजचे आपले प्रमुख वक्ते वैद्य डॉक्टर परीक्षित शेवटे, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे सचिव स्वप्नील गुरव आणि समोर बसलेले आज या कार्यक्रमाला जमलेले सगळे हिंदुत्व प्रेमी, सावरकर प्रेमी आहे गिरगावकर, त्यांचं मी स्वागत करतो. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गेली 22 वर्ष गिरगावात हिंदू नववर्ष स्वागत आहे, ज्याला आता सगळीकडे गिरगावचा पाडवा म्हणून ओळखलं जातं. गेली 22 वर्ष आपण आयोजित करतो. 2003 साली पहिल्यांदा गिरगावात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात झाली. वेगवेगळे प्रयोग त्याच्यात केले, वेगवेगळ्या काही संकल्पना केल्या
तसंच दरवर्षी करत आता हे आपण 23वी नववर्ष स्वागत यात्रा यावर्षी करतो. आणि जसं म्हटलं वेगवेगळ्या संकल्पना असतात, तर यावर्षीची एक संकल्पना फक्त सगळ्यांना कळावी म्हणून सांगतो. बऱ्याच वर्षांपूर्वी समर्थ भारत विश्वगुरु भारत अशी होती, एकदा स्त्री शक्तीय परंपरा अशी होती, अलग भाषा अलग देश फिर भी अपना एक देश अशी संकल्पना सुद्धा होऊन गेली. विविध राष्ट्रीय सामाजिक एकूण धार्मिक या पद्धतीच्या आपल्या संकल्पना असतात. यावर्षी नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आपली पहिल्यापासूनची एक मानसिकता आहे, एक आपला विचार आहे की मातृभाषा आपण त्याला प्रोत्साहन द्यावं, मातृभाषेतलं संभाषण करावं, मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यामुळे या दोन्हीला एकत्रित करून मातृभाषेला घालूसार माय मराठी अभिजात अशी यावर्षी आणि या यात्रेच्या टप्प्यामधला आजचा आपला कार्यक्रम आहे. वेगवेगळे टप्पे असतात यात्रेचे. 1-2 आठवड्यापूर्वी चित्रकला स्पर्धा झाली, त्याच्यात सुद्धा याच अनुषंगाने वेगवेगळे विषय त्या चित्रांसाठी दिले होते. जी आता चित्र होळीनंतर आपल्या गिरगावात बऱ्याच ठिकाणी माउंट बोर्डवर आपण लावतो, तर त्यातलाच हा एक कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन 26 फेब्रुवारीला असतो. 2022 साली आपण पहिल्यांदा हा कार्यक्रम केला होता, तेव्हा मोहन बिल्डिंगच्या सहयोगाने केला होता. मोहन बिल्डिंगच्या पटांगणात आपण कार्यक्रम केला होता. तेव्हा डॉक्टर गिरीश रापके आपल्याला वक्ते म्हणून दाखवले होते. 2023 साली परत मोहन बिल्डिंग मध्येच होता आणि तेव्हा प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे वक्ते म्हणून उपस्थित होते. मागच्या वर्षी काही कारणाने आपल्याला करता आला नाही. साधारण 26 तारखेच्या अलीकडचा किंवा पलीकडचा असा एक रविवार शनिवार दोन आपण हे कार्यक्रम करत असतो. आणि यावर्षी आज 23 फेब्रुवारीला रविवारी सकाळी आपण इकडे या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत आणि आपल्याला वैद्य डॉक्टर परीक्षित शेवळे हे आज मुख्य वक्ते म्हणून लागलेले. मगाशी योगिताने काही सूचना केली. एकदा खेतवाडी खंबाटाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं रक्तदान शिबिर आहे, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य खेतवाडी या रक्तदान शिबिराला भेट द्यावी. ज्यांना शक्य आहे त्यांनी रक्तदान करावं. आणि अजून एक बाहेर आपण येताना हे पुस्तक बघितलं असतं, ते आज सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. स्वर्गीय श्री राजाराम गणेश बापट एक सावरकर प्रेमी होते. त्यांनी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेव्हा सहवास लाभला होता आणि हे जे निबंध आहेत जाती निरोच्छेदक हे पहिल्यांदा त्यांनी तेव्हा प्रकाशित केले होते. तर आत्ता जवळजवळ 65 वर्षानंतर यातले विचार आणि भूमिका तशीच ठेवून फक्त सावरकरांचं त्यावेळेचं मराठी कळणं आत्ताच्या लोकांना कठीण होईल, तर ती लेखन प्रणाली जरा आत्ताची प्रचलित लेखन प्रणाली असेल हे ठेवून हे परत त्यांनी पुनर्प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. त्याची मूळ किंमत 300 रुपये आहे आणि आत्ता आपल्याला हे 150 रुपये या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. तर जरूर आपण सगळ्यांनी हे पुस्तक विकत घ्यावं. परत एकदा सर्व गिरगावकरांचे संस्कृतीप्रेमी नागरिकांचे मी स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी डॉक्टर शेवटे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर क्रांतीसूर्य सावरकर हा विषय होता. किती भिन्न रूपे किती भंग होतो, बरी रामांती जयालाच देतो. देव देश आणि धर्म याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या उपस्थित सज्जना, खरं म्हणजे आजचं औचित्य हे सावरकर आत्मार्पण दिनाचं आहेच. अत्यंत महत्वाची असलेली गोष्ट आहे. सगळ्यात आधी मी आयोजकांचं अभिनंदन करू इच्छितो, कारण त्यांनी आत्मार्पण दिन हा शब्द योग्य पद्धतीने सातत्याने वापरला. कारण अनेकदा परिस्थिती अशी असते की व्याख्यानाला बोलवलं जातं पण सावरकर पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे असं म्हटलं जातं, जो की योग्य शब्द नाही हे आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटतं. आणि याला सगळ्यात महत्वाचं कारण, ज्या कुठल्याही महापुरुषांचं देहावसान होतं, निधन होतं, त्याला आपण पुण्यतिथी म्हणतो. आपल्याला माहिती आध्यात्मिक क्षेत्रातल्या कोणी देह ठेवला तर आपण त्याला समाधी घेणं असं साधारणपणे म्हणतो. पण आत्मार्पण या शब्दाला जी गरिमा आहे त्याचा अर्थ असा की आता कृतोहम धन्योहम अशा पद्धतीची भावना की आता मला करण्याकरता काही राहिलेलं नाहीये आणि अत्यंत उदात्तपणे मृत्यूला कवटाळणं तेही
प्रायोपवेशन करून ही साधी सोपी गोष्ट नाही, त्याच्याकरता मनाचा खंबीरपणा, कणखरपणा हा महत्वाचा असतो. अनेकदा लोक असं विचारतात, पण ही तर आत्महत्याच झाली ना. पण मजेची गोष्ट लक्षात घ्या की आत्महत्या हा इम्पल्सिव्ह डिसिजन असतो, त्याच्यामध्ये एका क्षणात घेतला गेलेला डिसिजन आहे. दुसरीकडे आत्मार्पणामध्ये तसं नाहीये. बरं, आत्मार्पणाची उदाहरणं याच्यापूर्वी घडलेली आहेत, आपल्याला माहिती आहे. सगळ्यात मोठं उदाहरण हे महाभारतीय युद्धातलं आहे, भीष्मांचं, की ज्यांना उत्तरायणामध्ये आपण देह ठेवणार त्याच्याकरता म्हणून त्यांनी तिथपर्यंत प्रायोपवेशन केलं आणि नंतर मग देह ठेवलाय. आणि त्यामुळे ही मोठी आत्मार्पणाची उदाहरणं जर बघायची झाली तर एक महाभारतीय युद्धातले भीष्माचार्य आणि दुसरे भारतीय क्रांती युद्धातले भीष्माचार्य म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यामुळे हे नेमके शब्द वापरणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्याकरता सगळ्यात आधी अभिनंदन करतो. अनेकदा असंही विचारलं जातं की काय 26 तारखेला आत्मार्पण दिन, पण तुम्ही 23 तारखेला का ठेवताय? तर मी नेहमीच असं म्हणतो की आम्ही मुंबईकर हे 2 पद्धतीने गोष्टी साजऱ्या करतो किंवा पाळतो. एक जी असते ती त्या मुहूर्तावर असते आणि दुसरी आमच्या सोयीनुसार असते. पण असं जरी असलं तरी आमची भावना मात्र कधी कमी नसते, किंबहुना इतर कोणाही पेक्षा ती भावना ओतप्रोत जास्त असते. आणि त्यामुळे जेव्हाही कधी आम्हाला संधी मिळते आम्ही ती संधी कधी चुकवत नाही आणि त्याप्रमाणेच आजची संधी असं मला वाटतं. त्यामुळे जरी रविवार असला, जरी सकाळची वेळ असली तरी सुद्धा आपण सगळ्यांनी दाखवलेली जी उपस्थिती आहे ही मला सगळ्यात महत्वाची वाटते. आणि हे खरं म्हणजे सावरकरांवर असलेलं आपलं प्रेम, आपली भक्ती, आपली श्रद्धा सावरकरांच्या बाबतीत जी काही आहे ती सांगणं हे आपल्याला आपल्या कृतीतून इथून व्यक्त होत आहे असं म्हणायला हरकत नाही. आज एका पद्धतीने एक वेगळी जबाबदारी पण आहे, कारण असे कित्येक लोक आहेत की ज्यांनी आजोबांना ऐकलंय, बाबांना ऐकलंय, आता मला पहिल्यांदा ऐकणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे असतं नाही का की म्हणजे मग ते कसं बोलत होते, मग हे कसं बोलत होते, मग हे कसं बोलतात, हे अतिशय स्वाभाविक असलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे ती एक वेगळी जबाबदारी. त्यातल्या त्यात नशीब असं की आम्ही कोणी एकमेकांना कधीच कॉपी करत गेलो नाही, त्याच्यामुळे तेवढं एक समाधानाची गोष्ट आहे. नाहीतर थेटच तुलना झाली असती. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना कॉपी करणाऱ्यांचं काय होतं. म्हणजे मी राजकीय उदाहरण वगैरे नाही सांगतो, पण पेपर मध्ये आपल्याला माहिती आहे मी पेपर कोरा टाकला का, कारण समोरच्याची कॉपी करत होतो, त्याने कोरा टाकला म्हणून मी कोरा टाकला. तर तसं काही नाही, एवढी एक नशिबाची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात आज बघतोय त्यात उपस्थितांपैकी काही परिचित आहेत, जुने काही पेशंट आहेत आमचे, काहींनी आधी टोपीवालामध्ये किंवा अन्यत्र ठिकाणी माझं व्याख्यान ऐकलेलंही देखील आहे, असेही लोक आहेत. असा एक सगळा तो एक आनंदाचा असलेला भाग. पण आवर्जून आज आपल्यातही एक जी वय दिसत आहे ती वय देखील एक समाधानकारक आहे बरं का. त्याला अनेकदा कारण असं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये व्याख्यानं ही साधारणपणे 60च्या वरच ऐकण्याची अशा पद्धतीची सध्या एक फॅशन झालेली आहे. आणि ती गोष्ट होत नाहीये, ही गोष्ट अत्यंत समाधानाची असते की संमिश्र वयाचे असलेले ज्यावेळेला श्रोते असतात ते महत्वाचं असतं. आणि त्यातही जसं युवा प्रतिष्ठानच आहे आणि तेही स्वामी विवेकानंदांच्या नावाने आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीची उपस्थिती दिसणं हे मला अधिक महत्वाचं वाटतं. कारण होतं काय, आपण बरेचदा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये असं वाचतो की मासाहेब जिजाऊंनी बालशिवबाला रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगून मोठं केलं. आजकाल त्याच्यावरती काही करंटे नाकारतात बरं का, तो काम आपण बाजूला ठेवूया. पण आपण हे असं ऐकतो आणि सहज पुढच्या पानावर निघून जातो, आपण तिथे थांबत नाही. आपल्या डोक्यात कुठेतरी विचार आला पाहिजे की अरे या गोष्टी फक्त सांगितल्या आता मग त्या गोष्टी ऐकण्यापुरत्याच राहिल्या आणि नंतर त्या विसरल्या गेल्या का, तर तसं झालेलं नाही आपल्याला दिसतं. आणि म्हणून पांडवांची लाक्षागृहातून झालेली सुटका आपण ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला आपल्याला महाराजांची आग्रह झालेली सुटका देखील आठवते. कारण हे केवळ ऐकायचं नसतं, आचरणात आणायचं असतं. आणि मग कुठेतरी आपल्याला ज्या पद्धतीने हिरण्यकशिपूला जशा पद्धतीने नरसिंहाने फाडला होता हे वाचायला मिळतं, त्याच पद्धतीने अफजल खानाला महाराजांनी फाडला होता, त्याचा पुतळा बाहेर काढला होता आणि या 32 दाताच्या बोकडाचा बळी दिला होता भवानीला. ही गोष्ट आम्हाला तिथे वाचायला मिळते, लक्षात येते. अशाच पद्धतीने जर आम्ही बघितलं तर सावरकरांच्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट आपल्याला झालेली दिसते. कारण आधी एकतर वासुदेव बळवंत खडक्यांचा झालेला मृत्यू, वासुदेव बळवंत खडक्यांच्या मृत्यूनंतर त्यानंतर अवघ्या काही महिन्यात सावरकरांचा जन्म आहे. त्यानंतर पुढे जसं शाळेत जायला लागले, लहानदा असलेला विनायक, पण कानावर बातमी पडते ती चापेकर बंधूंच्या मृत्यूबद्दल. लक्षात घ्या, एकाच घरातली 3 भावंड तरुण असलेली की आपल्या देशाकरता फासावर जातात, त्या घराकरता किती मोठा आघात असेल. पण तरी सुद्धा
एक महत्वाची गोष्ट काय की या सगळ्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये जसं आम्ही सुरुवातीलाच ज्या ओळी म्हटल्या त्या सावरकरांच्याच ओळी 1857चं स्वातंत्र्य समर या पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी या रचलेल्या ओळी मरे बाप बेटे लढाय असे आले. म्हणजे ही पॅटर्न रेस आहे, हे अखंडितपणे चालणारी गोष्ट आहे. आणि मग चापेकर गेले तर आता पुढे कोण त्यांचं काम घेणार, हे क्रांतिकार्य पुढे कोण नेणार आणि जर कोणी न्यायचं असेल तर मीच का नेणार. ही जी भावना त्या लहानग्या विनायकाच्या मनात आली आणि मग तिथून उठून थेट देवघरामध्ये जाऊन बसले आणि ती अष्टभुजा दुर्गेची मूर्ती जी होती देवघरातली कुलस्वामिनीची तिच्या समोर हात जोडून प्रतिज्ञा घेतली की यापुढे सशस्त्र क्रांतीचा केतू भारून शत्रूला मारिता मारिता मरेश्वर झुंजेन आणि त्याप्रमाणे वागत राहिले शेवटपर्यंत. ही गोष्ट महत्वाची. आणि मग ती बीज आपल्याला कुठेतरी लहानग्या वयामध्येच रोवली गेलेली दिसतात सावरकरांमध्ये. खरं म्हणजे आज आपल्या समोर अख्खं सावरकर चरित्र सांगण्याचा माझा कुठलाही हेतू नाही, कारण ते शक्यच नाहीये या संपूर्ण वेळामध्ये कव्हर करणं. सावरकरांचे इतके वेगवेगळे पैलू आहेत की ते सगळे आपल्या समोर ठेवणं शक्य नाही. आणि त्यातच मागच्याच वर्षी चित्रपट सुद्धा येऊन गेलाय, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनाच्या पटलावर ताज्या आहेत. पण आजकालच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यातले BTS असतात ना, बिहाइंड द सीन, तर त्यातल्या काही गोष्टी देखील सांगण्याचा माझा एक प्रयत्न असेल. कारण होतं असं की सगळ्या गोष्टी या समोर ठेवता येत नाही चित्रपट या माध्यमातून. अनेक सारी बंधनं त्या सगळ्या बाबतीमध्ये असतात आणि मग त्यातल्या ज्या काही गोष्टी राहूनही जातात त्या गोष्टी थोड्या थोडक्यात आपल्या लोकांच्या समोर मांडाव्यात, ह्या सगळ्या त्याच्या मागचा असलेला दृष्टिकोन आहे. आणि म्हणून या लहानपणामध्येच ज्या वेळेला ही बीज रोवली गेली देशभक्तीची, क्रांतीची, पुढे 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 जसे शाळेत जायला लागले आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण आणि शाळेच्या शिक्षणामध्ये तिथे नाशिकमध्ये महत्वाची गोष्ट लक्षात आली की लोकांना एकत्र करणं महत्वाचं आहे. आणि मग त्या दृष्टीने आधी मित्र मिळायची आणि नंतर त्याचंच पुढे रूपांतर झालंय अभिनव भारत. आणि अभिनव भारतचं कार्य हे पुढे कसं फोफावत गेलं, सावरकर स्वतः इथे नसताना सुद्धा हे देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायला मिळतं. पण मित्रमेळ्याची स्थापना झाली आणि त्यानंतर आता पुढचं शिक्षण जर का घ्यायचं असेल तर मग ते कुठे जायचं, तर त्याच्याकरता म्हणून कॉलेजच्या शिक्षणाकरता प्रवेश घेतला तो पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज. फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश घेतल्यावरती इतकीही परिस्थिती बघून एकंदर बघितलं तरुण विद्यार्थी आहे, पण स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये अजूनही तितक्या प्रमाणामध्ये एक जी झलक त्यांच्यात दिसायला पाहिजे ती दिसत नाहीये, एका पद्धतीचा जो अवेअरनेस असला पाहिजे तो दिसत नाहीये. या सगळ्या गोष्टी बघता मग कुठेतरी मनात प्रश्न यायला लागला की ही जर स्वातंत्र्याची ठिणगी चेतवायची असेल तर ती कशा पद्धतीने चेतवावी, तर यांच्यातला कवी जातो. आणि मग आपल्याला माहितीये जयोस्ते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे. मला एकदा एकाने विचारलं सावरकरांचं संस्कृत गीत तुम्ही ऐकलंय का? कुठलं? त्यामुळे अहो आहे ना ते जयोस्तुते. म्हटलं अरे ते संस्कृत नाहीये, मराठीच आहे. त्यामुळे काय सांगताय म्हणे, तुम्ही आत्ता 2 ओळी म्हटलात ना संस्कृतमध्ये. म्हटलं अरे पण पुढे जाशील का नाही, म्हणजे राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राधी तू त्यांची, हे कुठल्या भाषेने म्हटलं सगळं. सांगण्याचा मुद्दा हा की आपणच आपल्या इतिहासाबद्दल किती उदासीन असतो बघा. आणि सहज काहीतरी आजकाल झाले काय ना की सगळ्या गोष्टी ह्याच्यावर आल्यात आपल्याकडे, त्यामुळे गुगलवरून आम्हाला नॉलेज मिळतंय का, इन्फॉर्मेशन मिळते ह्याचाच आम्हाला विसर पडलेला आहे. आणि मग सगळ्या कुठल्याही गोष्टी आम्ही त्याच्यावरती फक्त सर्च करत जातो, याचा सगळ्यात मोठा तोटा आम्हाला होतो. म्हणजे आमच्याकडे पेशंट आला की माझा एक प्रश्न असतो की काय त्रास होतो. पेशंटने आता मागच्या आठवड्यातली घटना आहे, त्यांनी मला सांगितलं मला ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास. म्हटले डायग्नोसिस नाही विचारते, त्रास का होतोय ते विचारतोय. पण आर्थरायटिस मध्ये जे काही होतं ते तुम्हाला माहीतच असेल ना, म्हणजे आता डॉक्टरची परीक्षा घ्यायची. म्हटलं बरं ठीक आहे, पण त्रास काय होतोय. मायो क्लिनिकच्या वेबसाईटवरती ऑस्टिओआर्थरायटिसच्या लक्षणांमध्ये अशी लक्षणं दिली. अहो म्हटलं ते राहू द्या ना, तुम्हाला त्रास काय होतोय ते सांगा. तुम्ही निदान जर देत असाल तर म्हटलं आम्ही एक काम करतो, मी जरा 2 मिनिटं मागे सरकून बसतो, थोडं वळून बघा, मागे आमच्याकडे औषधं ठेवली असतात. आमचे आयुर्वेदातले लोक म्हणजे मालक खानावळीकर जेवतात अशी परिस्थिती असते. म्हणजे औषधं आम्हीच बांधून देत असतो आणि आम्हाला किंवा घरच्यांना गरज पडली तर ती सुद्धा तीच असतात. म्हणजे त्यांच्या जाता बाजूच्या हॉटेलमधून पार्सल येत असं नाही, तिथंच. तर म्हटलं ती जी सगळी औषधं ठेवली आहेत त्यातलं तुम्हीच तुम्हाला हवं ते म्हटलं काढून घ्या, आमचं तेही काम सोपं. नंतर फक्त म्हटलं जाता जाता जेवढं आधी कन्सल्टेशन घेतलं असेल त्याच्या तिप्पट 4पट लावून टाकू. कारण आम्ही करायचं काहीच नव्हतं, बसायचं होतं आणि फक्त ज्ञान विज्ञान ऐकायचं होतं.
तर आजकाल हे सगळं जे झालंय ना की आयुर्वेद आणि इतिहास या दोन्ही बाबतीमध्ये आपण व्हॉट्सॲपच्या फॉरवर्डवरती आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवरती डिपेंडंट राहायला लागलोय. आणि याचे दुष्परिणाम काय होत आहे ते आपण लक्षात घेत नाही. म्हणजे सहज जाता आपल्याला सांगतो, मध्ये मला एकाने असंच एक फॉरवर्ड दाखवला होता ज्याच्यामध्ये दिलं होतं की 1, 2, 3, 4 असे जवळपास 80 उपायांची यादी दिली होती. आणि नंतर सांगितलं होतं की हे 80 उपाय जर केले तर कधी म्हातारपण येणार नाही. मी म्हटलं आहे की असं असेल तो 80व्या पर्यंत पोहोचेपर्यंतच, म्हणजे त्यामुळे म्हातारपण येईपर्यंत जाण्याचाच संभव नाही राहणार, त्यामुळे येणार नाही असं काहीतरी असेल म्हटलं त्यातलं. पण हे इतकं आपण काहीतरी पाहत जातो या सगळ्या गोष्टींच्या मागे की त्याच्यात कुठल्या तरी वेबसाईटवरती किंवा विकिपीडियावर आणि ती ओपन टू ऑल कोणी एडिट करू शकतं किंवा कोणीतरी दिलेलं असतं की सावरकरांचे जयस्तुते नावाचे संस्कृत गीत सुद्धा प्रसिद्ध आहे की आम्ही तेवढंच लक्षात ठेवतो आणि आपली विद्वत्ता पाजळण्याला सुरुवात करतो, दुसरं काही नाही. आणि म्हणून कुठेतरी हाही आपण एक तारतम्य बाळगणं गरजेचं आहे की आपण ज्या सगळ्या माहिती घेतोय त्याचे स्रोत हे आपल्याकडे प्राथमिक आहेत का, मूळ स्रोत आहेत का, ही देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर त्यामुळे जयस्तुतेसारखी गीतं असतील, तानाजींवरती लिहिलेला फटका असेल किंवा याच्याच प्रमाणे अजून सगळेजण एकत्रित येतील अशी कुठली बरं गोष्ट असेल तर महाराष्ट्राच्या संपूर्णपणे समाजामध्ये उभ्या जातीपातींमध्ये 18 पगड जमातींमध्ये एकमेव नाव असे की ज्यांचं नाव ऐकता क्षणी सगळे लोक आपापले भेद विसरून एकत्र येतात आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि म्हणून मग सावरकरांनी आरती रचली आपल्याला माहितीये, जय देव जय देव जय जय शिवराया याया अनन्य शरणा आर्या ताराया. स्वर्गीय लता दिदींनी ती गायली, मी म्हटली कारण त्यांचा दळा आमचं दरड आहे, त्याच्यामुळे आपल्याकडून जेवढं होऊ शकेल तेवढंच फक्त करावं, उगाच कशाला आपण फुंकून पेटून पैल बनण्याची प्रयत्न करावे. तर त्यामुळे ही आरती जी म्हटली त्याच्यामध्ये नियम घातला की त्या आर्यन संघामध्ये दर गुरुवारी सगळ्यांनी जमायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालायचा, त्यांचं पूजन करायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून ही आरती म्हणायची. लक्षात घ्या, या पद्धतीने ज्या एकत्रित येऊन झालेल्या उपासना असतात ना त्यांचं एक वेगळं बळ असतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील त्याचे. चळवळीचं सामर्थ्य आहे, एकत्रितपणे येऊन काहीतरी गोष्टी झाल्या पाहिजेत. एकट्यानेच केली जाते ना त्याला फार तर वळवळ, चळवळ नाही म्हणताय. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन अशा पद्धतीने काहीतरी उपाय करावे ही सावरकरांची त्याच्या मागची असलेली दूरदृष्टी. पण मग हेच होता होता कुठून तरी एक बातमी कानावर येते, ती बंगालची फाळणी ठरते अशा पद्धतीची बातमी आणि अख्खा देशामध्ये एक आरोप उसळतो याच्या विरुद्ध. ठिकठिकाणी निदर्शनं चालू आहेत, त्याच्यावरती ब्रिटिशांची दडपशाही चालू आहे. आपल्या माहिती लाल बाल पाल हे त्या वेळेला 3 जण प्रसिद्ध झाले संपूर्ण देशभरामध्ये. आणि एका पद्धतीने देशाच्या एकात्मतेचं प्रतीक म्हणून देखील की महाराष्ट्रातून आपले असलेले बाल गंगाधर टिळक, बाकीचे पाल असतील आणि त्याच्यानंतर मग असलेले लाला लजपतराय, लाल बाल पाल ही तिन्ही जोडी जशा पद्धतीने संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध व्हायला लागली, सावरकरांच्या मनात आता विचार यायला लागले की आता पुण्यामध्ये असं काहीतरी घडलं पाहिजे की जेणेकरून हे संपूर्णपणे वातावरण इथे पेटेल आणि ते सुद्धा विशेषतः तरुणांमध्ये ती धग पोहोचायला सुरुवात होईल. आणि मग कुठून तरी विचार एक डोक्यामध्ये आला की आपण परदेशी कपड्यांची होळी का करू नका. मग विचार डोक्यात आल्याबरोबर पहिल्यांदा तो सांगायचा कोणाला तर जाऊन भेटले लोकमान्य टिळकांना भेटून त्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीचा विचार आहे आणि मी विचार करतोय की विद्यार्थ्यांना एकत्रित करून परदेशी कपड्यांची होळी करावी. टिळक मिशीतल्या मिशीत हसले आणि म्हणाले होळी 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 पेटेल असं फक्त बघा, शेकोटी होळी पुढे बघा, हा हिरसाल पुणेरी एवढं का म्हणजे हा जो शाल जोडीतला मारलाय. म्हणजे थोडक्यात काय तर होळी हे होळी होळी पेटू देत, धडाडून पेटू देत की ज्याच्यावरती चर्चा झाल्या पाहिजे. कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये केविलवाणी जर का शेकोटी पेटली तर त्याची दखल कोण घेणार आहे मला सांगा. सावरकरांनी नेमकं तेच बोलणं मनावर घेतलं आणि त्याच्यानंतर पेठापेठांमधून गाडाभर कपडे जमवले गेले. आणि ते आजही आपल्याला ते ठिकाण माहिती आहे. आपण पुण्याला जातो त्यावेळेला मध्येच जर बाजूला नजर टाकली तर डेक्कनला जिथे बस स्टँड आहे आणि पुढे सावरकर अभ्यासन केंद्र आहे तिथे एक स्मारक उभारलेलं आहे सावरकरांचं. तिथे त्या परदेशी कपड्यांची होळी पेटवली, ती धडधडून पेटली आणि त्याच्या चर्चा प्रचंड प्रमाणात झाल्या. इथपर्यंत की या गोष्टी करता विनायकाला काढून टाकण्यात यावं कॉलेजमधून, इथपर्यंतच्या मागणी झाल्या. त्यावेळेलाही ठामपणे टिळक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. बरं, मागणी एवढ्याच झाल्या असंही नाही, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे शेरही मारले त्यावेळेस. म्हणजे आता नाही का आता महाशिवरात्र येऊन ठेपली आहे, म्हणजे सावरकर आत्मार्पणा दिनाच्या दिवशीच आहे महाशिवरात्र. आणि
साधारणपणे आता ते व्हॉट्सअप मेसेजेस चालू होतील, हल्ली कमी झाले तसे तुलनेत गेल्या 5-7 वर्षामध्ये. आणि ते कमी झाले त्याच्या मागचं महत्वाचं कारण आपल्याला ठाऊक असेल, ज्या वेळेला देशाचं नेतृत्व आपली धार्मिक लक्षणं, आपली धार्मिक चिन्ह उघडपणे मिरवताना त्यावेळेला या गोष्टींना आळा बसतो, जे आपण बघतोय 2014 सालपासून. ही अतिशय महत्वाची असलेली गोष्ट आहे. पण त्यानंतर ते मेसेजेस यायचे की कशाला ते दूध शिवाच्या पेंडीवरती विकतात, त्यापेक्षा ते कुठल्या तरी गरीबाच्या पोटात देत आहे, आमचे पैसे आम्ही बघू ना. कोणी जबरदस्ती तुला केले का की जाऊन असं असं कर, अभिषेक कर, नाही. तरी सुद्धा असे ओमाळे येणं. दुर्दैवाने एरवी मोठं असलेलं काम, चांगलं असलेलं नाव, पण इतिहासाच्या नचिन केळकरांनी त्यावेळेला असा शेरा मारला होता की हे कपडे असे जाळण्यापेक्षा जर गरिबांना तुम्ही ते दिले असते तर त्याने जास्त लाभ झाला असता. आपण त्यांचे उदाहरण 2 मिनिटं बाजूला ठेवूया. दुसरे एक व्यक्तिमत्व आहे जे त्यावेळेला बसलं होतं साऊथ आफ्रिकेत, आणि त्यांनी तिथून पत्र लिहून याच्याबद्दल निषेध केला आणि म्हटलं की अशा पद्धतीने परदेशी कपड्यांची होळी केल्याने आणि ही हिंसा झाल्याने काही फार साध्य होणार नाही. इतकं विलक्षण व्यक्तिमत्व आहे की नंतर ते भारतात परत आले आणि भारताच्या राजकीय पटलावरती जेव्हा त्यांचं नाव आलं तेव्हा त्यांनी पुढे तेच केलं, विदेशी कपड्यांची. काय बरं, ह्या दोन्हीच्या बाबतीमध्ये मजा अशी असते की आपल्याला इतिहासाच्या पुस्तकामध्ये एका पॅराग्राफमध्ये किंवा एका साधारणपणे ओळीत हे सगळे विषय सांगितले जातात. काय की भारतीय क्रांती युद्धामध्ये 2 प्रकारचे गट होते. एक होता जहाल, एक होता मवाळ. जहाल लोक ते होते जे नेमस्तपणे ब्रिटिशांच्या समोर आपल्या मागण्या ठेवले. मवाळ लोक ते होते. आणि जहाल लोक ते होते की जे ठामपणे कठोरपणे निदर्शन बघून आणि वेळ प्रसंगी उग्रता येऊन सुद्धा ब्रिटिशांच्या समोर आपल्या मागण्या मांडत असत. आणि इथे आमचं इतिहासातलं आकलन संपतं जहाल आणि मवाळ यांच्याबद्दल. आता मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरण देतो की जहाल कोणाला म्हणतात आणि मवाळ कोणाला म्हणतात. आता मी जे आपल्याला उदाहरण दिलं ते नेते आपल्याला साधारणपणे माहीत असतील. साऊथ आफ्रिकेमध्ये ते नेमकं काय करत होते हा इतिहासाला अजूनही न सुटलेलं कोड आहे, पण ते आपण 2 मिनिटं बाजूला ठेवूया. पण तिथे असताना एका ट्रेनमधून प्रवास करताना त्या वर्गाचं तिकीट त्यांच्याकडे नाही, म्हणून त्यांना पकडून खाली उतरवलं गेलं आणि त्याचं सामान वगैरे टाकलं गेलं आणि तिथे फलाटावरती उडत त्यांनी रात्र काढली. हे मवाळ नेते. आपल्याला हे नाव वेगळं सांगण्याची गरज नाही, आपण थोडी सोड देणार. आता दुसरं मी उदाहरण आपल्याला सांगतो. हे जे जहाल नेते होते तेथून मुंबईहून पुण्याला जात होते आणि त्या पुण्याला जात असताना त्यांच्याकडे होतं प्रथम वर्गाचं तिकीट. ते तिकीट काढल्यावरती ते जसं त्या डब्याकडे जायला लागले, एक काळा येतोय असं बघून की डब्यात नाही गोरा जाऊन उभा राहायला दारात आणि तो म्हणाला तू इथे का चढतोयस. त्यांनी सांगितलं तिकीट आहे माझ्याकडे, जाऊ दे ना. तो म्हणाला नाही नाही हे आमच्याकरता फक्त रिझर्व आहे, इथे तू चढायचं नाहीस. ट्रेन सुटेल अशी अनाउन्समेंट व्हायला लागली तिथपर्यंत त्यांनी परत सांगितलं अरे वेळ झाली गाडी सुटण्याची, मला आतमध्ये जाऊ दे ना, तिकीट आहे माझ्याकडे. त्या लोकांनी हात ठेवला दारात आणि म्हणाला मी बघतोस तू कसं आतमध्ये जातोस ते. आता ट्रेन सुटणार एवढं लक्षात आलं त्याच्याबरोबर त्याला कळायच्या आत त्याच्या हातावरची यांची हाताची पकड इतकी गच्च झाली आणि पुढच्या क्षणाला घुसडा बसून आता तो गोरा फलाटावर आणि हे आतमध्ये. या नेत्याचं नाव होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. जहाल आणि मवाळ. आणि म्हणून सावरकर असं म्हणतात की ज्या वेळेला अहिंसेचा अतिरेक करून असं सांगितलं जातं ना की एका गालावर मारल्यावरती दुसरा गाल पुढे करा, तेव्हा सावरकर असा प्रश्न विचारतात की प्रत्येक वेळेला शत्रू गालावरच मारेल याची शाश्वती काय होते. त्यांनी उद्या गळाच कापून टाकला तर तुम्ही काय करणार. आणि म्हणून जर तुम्हाला टिकायचं असेल, राहायचं असेल तर ठोसास प्रतिठोसा, उत्तरास प्रत्युत्तर आणि आघातास प्रत्याघात याच न्यायाने प्रत्येक हिंदूने राहिलं पाहिजे असं स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला शिकवतात. असली गुळचट अहिंसेची संकल्पना आमच्याकडे नाहीये. आमच्याकडे जर का अहिंसा परमो धर्म असेल तर धर्महिंसा तथैव च हे देखील तितकंच महत्वाचं आहे. अर्धच फक्त सांगण्यामध्ये काही अर्थ नाही, हे सावरकरांनी आम्हाला पुरेपूर शिकवलं. आणि म्हणून ज्या वेळेला आपण ह्या जहाल गटाकडे बघतो मग आपल्याला आता नेमकं लक्षात येतं की हे काय पद्धतीचे असलेले भेद होते. पुढे फर्ग्युसन मधून आता पुढे आणखी उच्च शिक्षण घ्यायचंय हे सगळं समोर आल्यावरती करायचं काय तर बॅरिस्टरकीचा त्यावेळेला पदवी घेण्याचा एक प्रघातही होता. आणि अनेक गुरुवर्यांचंही म्हणणं होतं की विनायकाची बुद्धी बघून त्याने बॅरिस्टरकीचं शिक्षण घेतलं पाहिजे. बरं ते घ्यायचं तर मग कुठे जायचं लंडनला. आपण लंडनला जाण्यावर पैसे आणि मग अशा वेळेला बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी शिष्यवृत्ती जी सुरू केली होती ती कामी आली. शिष्यवृत्ती कोणाच्या नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे.
छत्रपती शिवाजी महाराज स्कॉलरशिप या नावाने ती शिष्यवृत्ती होती आणि त्याकरता विशेषतः लोकमान्य टिळकांनी शब्द टाकला की अतिशय भूतबरू असलेला तरुण आहे आमच्याकडचा, अर्थात याला शिफारस म्हणत नाही, याला रेफरन्स देणे एवढंच म्हणतात. नाहीतर त्याच्यातही काही लोकांचे आजकाल एकदम तुम्हारे फुटायला सुरुवात होते की म्हणजे शिफारसीने गेले होते, आणि तुला लागत नाहीये नोकरी शिफारसीने सुद्धा, आणि तू कशाला चर्चा करतोयस त्यांच्या बॅरिस्टरकीच्या. पण म्हणून हे सांगणं क्रमप्राप्त ठरलं या सगळ्या बाबतीमध्ये. तेव्हा पुढे जायचं कसं त्यावेळेला, तर जहाजाने जायचं लंडन पर्यंत. जहाजावर तेच नाही, बाकीचेही लोक त्यांच्या बरोबरचे चढलेले भारतभरातले असे विद्यार्थी की ज्यांना तिथे जाऊन पुढे बॅरिस्टरकीची पदवी घ्यायची होती, असे सगळेजण एकत्र प्रवास करतायत. जहाजाचा प्रवास आजही ज्यांनी केलाय त्यांना माहीत असेल, तो अजिबात सुखावह नसतो. ते ज्या पद्धतीने वर खाली होत असतं की आपण जेवढं काही प्रयत्नपूर्वक पोहोचलंय तेवढं सगळं, तर ते आज जसं होतं तसंच त्यावेळेला होतं की कोणा अधिक वाईट परिस्थिती त्यावेळेला होती. आणि मग करतार सिंग वगैरे यांच्यासारखे जे लोक होते ज्यांना आपण लागणं असं म्हणतो नाही का, गाडी लागते, तर तशा पद्धतीने जहाज लागणारे जे लोक होते त्यांची भयंकर अस्वस्थता सुरू झाली आणि हळूहळू म्हणायला लागले की अरे सावरकरा नाही रे झेपत हा प्रवास सगळा, आम्हाला वाटते काय परत जाण्यात अर्थ नाहीये, बहुतेक आता इथेच काहीतरी नाम म्हणणार आहे किंवा पुढे जिथे कुठे नांगर पडेल तिथे उतरून परत कसं जाता येते आपल्या देशात तेवढं बघतो. सावरकरांनी 2-3 वेळा ऐकलं आणि त्याच्यानंतर ते कडाडले आणि ते म्हणाले की अरे हे ब्रिटिश ज्या वेळेला एवढ्या मैलोन-मैल दूर आपल्या देशामध्ये आले त्यावेळेला त्यांच्या इकडे ती सगळी तरुणच होती ना, तेव्हा त्यांनी जर हा विचार केला असता तर ते आपल्या देशापर्यंत पोहोचू शकले असते का, आपल्यावर राज्य करू शकले असते का. आणि मग जर आज आपल्याला आपल्या मातृभाषेला मुक्त करायचं असेल मातृभूमीला, तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये हा एवढासा जर कळ आपण सोसत नसू तर अवघड आहे आपलं. याला काही अर्थ नाही, इथून पुढे आपण कणखर होणं गरजेचं आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे जाऊन काय वाढलंय ते कोणाला माहिती. आणि ह्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर तिथे जहाजावरच मित्रमेळ्याची स्थापना केली, अभिनव भारतच्या शाखेची स्थापना केली आणि त्यानंतर मग पुढे म्हणजे कदाचित जगातली एकमेव घटना असेल की एखाद्या संघटनेच्या शाखेची स्थापना जहाजावर झाली. अनेकदा आपल्याला इतिहासातल्या छोट्या मोठ्या गोष्टी माहित नसतात ना, म्हणून मुद्दाम सांगतोय आपल्या समोर. आणि मग जहाज ज्या वेळेला पोहोचलं लंडनला गेल्यावरती तिथे आपल्याला माहितीये की सगळ्यांचा जो गड होता भारतीय क्रांती युद्धामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा, तो होता इंडिया हाऊस. इंडिया हाऊस मध्ये उतरलेत आणि इंडिया हाऊस मध्ये तिथलं त्यावेळेची तर परिस्थिती अशी होती की सावरकरांचा दिनक्रम आपण बघितला तर आपण चार्ट, कारण दिवसभर बॅरिस्टरकीचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यासोबत अवांतर वाचन. अवांतर वाचन कशा करता, तर लिखाणाची आवड पूर्वीपासून आहे आणि ते लिखाण सुद्धा कशा पद्धतीचं असेल, हे मातृभूमी तुझला मनवा गेले, वक्तृत्व वाद विभवही तुझा अर्पिले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तूच अनन्य झाला. आणि मातृभूमीला समर्पितच सगळे विचार. आणि मग या परिस्थितीमध्ये आता आपण मातृभूमी करता छान चांगलं उत्तम उदात्त असं काय करू शकतो, तर त्या परिस्थितीमध्ये 1857चं बंड जे म्हटलं जात होतं आणि देशात लोकांच्या डोक्यावरती कसंच हिणवलं जात होतं, म्युटनी ऑफ सिपॉय असं म्हणायचे ब्रिटिश लोक. हे बंड नव्हतं, हे 1857चं स्वातंत्र्य समर होतं. आणि म्हणून सावरकरांनी तिथे तो संपूर्ण अभ्यास करून 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं आणि ते वेगवेगळ्या मार्गाने तस्करी करून भारतापर्यंत पोहोचलं. पुढे प्रकाशित व्हायला इतका काळ गेला की आपलं हस्तलिखित कुठे आहे हे सुद्धा त्यांना तिथपर्यंत माहिती नव्हतं, ही परिस्थिती होती. पण पुस्तक प्रकाशित झालं, भावना तेवत राहिली ना, ती सजग राहिली की काय होऊ शकतं याचे उदाहरण आहे. त्याच वेळेला दुसरीकडे तिथे 1857च्या स्वातंत्र्य समराचा अमृत महोत्सव जो आहे तो साजरा करण्याकरता देखील पुढाकार घेतलाय. ब्रिटिशांच्या नाकाखालून तिथे अशा पद्धतीचे कार्यक्रम होत आहेत. दुसरीकडे गुरुबानी शिकायला सुरुवात केली, म्हणजे गुरुमुखी पंजाबी. ती कशा करतात, तर शिखांचे 10ही गुरु जे होऊन गेले, गुरु नानकजी देवांपासून ते दशम पातशाह गुरु गोविंद सिंगांपर्यंत, हा संपूर्ण इतिहास देखील मुघलांच्या विरुद्ध संघर्षाचा इतिहास आहेच की. म्हणजे आपल्याला माहित असेल तर 2 तलवारी ज्या वेळेला ठेवल्या जायच्या, तेग बहादूर सिंगजी नाव होतं, गुरु तेग बहादूर सिंग, नावातच तेग आहे. 2 तलवारी कशाला ठेवतात, आपले सद्गुरू समर्थ रामदास स्वामी त्यावेळेला तिथे गेले होते, त्यांना भेटले होते, भेट झाली होती. समर्थांनी विचारलं होतं 2 तलवारी का लागतात, त्याच्यावरती गुरुनी उत्तर दिलं, एक वीरी ते वाचते ते एक पीरी ते वाचते. याचा अर्थ एक तलवार जी आहे ती मी माझ्या धर्मरक्षणाकरता वापरतो आणि दुसरी जी तलवार आहे ती मी समोरून येणारे जे आघात आहेत ते दोन्ही परतवून लावण्याकरता वापरतो. अशा पद्धतीचा ज्यांचा शौर्याचा इतिहास राहिलेला आहे त्या गुरुचरित्र, की त्या सगळ्या गुरूंची चरित्र ही समोर मांडायची, याच्याकरता तो अभ्यास चालू केला. आणि मग संध्याकाळच्या वेळेला, सकाळी हा संपूर्ण अभ्यास, संध्याकाळी इंडिया
येऊन पूर्ण झालं. असं एकीकडे हळूहळू काम चालू आहे, दुसरीकडे मी इंडिया हाऊसमध्ये त्यावेळेला सेनापती बापटांनी वेगवेगळ्या ठिकाणून आयरिश लोकांच्या मदतीने, आयरिश क्रांतिकारकांच्या मदतीने बॉम्ब बनवण्याचं तंत्रज्ञान हस्तगतलेलं होतं. आणि मग ते सुद्धा एक कागद तिथून दुसरा आणि तिथून अशा पद्धतीने येऊन इंडिया हाऊस पर्यंत पोहोचायचं. ते पोहोचल्यावरती त्या इंडिया हाऊसच्या पोटमाळ्यावरती बॉम्ब बनवण्याचे प्रयोग चालायचे, ज्याच्यात सावरकरांचा पुढाकार असायचा. म्हणजे केवळ काहीतरी लिहितोय असं नाही ना, प्रत्यक्ष काम देखील तेवढ्याच जोरात चालू आहे. आणि एकदा अशाच पद्धतीने रात्रीच्या वेळेला साधारणपणे गुपचूप ही कामं चालायची. सावरकर तिथे काम करत होते. ते प्रयोग सुरू असताना एक जे रसायन ठेवलं होतं ते त्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत, उत्कलनांकापर्यंत गेलं आणि ते आता खाली काढून ठेवायला पाहिजे. ते ठेवलं नाही तर त्याचा स्फोट होईल याच्याकरता म्हणून चिमटा शोधत होते अस्वस्थ होऊन. तर तिथे बाजूला उभे असलेल्या एका तरुणाने विचारलं की सावरकर काय शोधताय तुम्ही मलाचपासून? सावरकरांनी सांगितलं, अरे ते पातेलं उतरवलं नाही ना खाली, ते इथे स्फोट होईल आणि सगळ्याचा सत्यानाश होईल. आपल्या काय जे काही प्रयोग चालू आहेत ते ब्रिटिशांच्या समोर येईल. तो म्हणाला, अच्छा हे पातेलं ना? हो. उकळतं रसायनाचं पातेलं त्या तरुणाने शांतपणे हाताने पकडलं. सर्र असा आवाज झाला, हात संपूर्ण भाजून निघाले. तो जो भाजल्याचा आणि त्वचा जळल्याचा जो वास असतो तो सगळीकडे असंकार झाला. त्याने ते पातेलं उचलून खाली ठेवलं. चेहऱ्यावरती वेदनेची एक रेष सुद्धा नव्हती. या तरुणाचं नाव होतं मदनलाल धिंगरा. मदनलालकडे हे जे शौर्य आहे हे बघितलं सावरकरांनी. फक्त एक एक दिशा गरजेची असते ना त्या त्या गोष्टी करता. आणि म्हणून त्याप्रमाणे मदनलालला प्रेरित ज्या पद्धतीने केलं की पुढे जाऊन जलियांवाला बाग हत्याकांडाचा सूड उगवण्याकरता मदनलाल धिंगरांनी कर्जन बायलेला ब्रिटिशांच्या भूमीमध्ये उडवला. आणि स्वाभाविकपणे याचा गजब होणार होता की कोणाला अपेक्षितच नव्हतं की अशा पद्धतीची गोष्ट ही ब्रिटिश लँडमध्ये होईल आणि त्याच्यातही लंडन सारख्या ठिकाणी होईल. त्याबरोबरीने सगळीकडे एकाएकी आता काय करायचं ह्याच्याकरताच्या चर्चा रंगल्या आणि पहिला एक निर्णय घेतला गेला आपल्यातलेच काही पुढारी सुधारणावादी लोकांनी की आता आपण ह्याच्याकरता एक निषेध सभेचं आयोजन केलं पाहिजे. म्हणजे मदनलालनी कशा पद्धतीने कर्जनवादीला उडवला याच्याकरता निषेध सभेचं आयोजन हे आमच्याकडच्या ब्रिटिश धार्जिण्याने करायचं. आणि मग त्या सभेमध्ये प्रिन्स अलाहाबाद होते आणि मदनलालचा एक छोटा भाऊ होता, त्याला मुद्दाम त्या सभेमध्ये आणलं होतं उपस्थित राहायला. त्या भावाचं नाव छगनलाल. आता नावावरून आजच्याशी काही संबंध जोडू नका, आम्ही इतिहासाबद्दल बोलतो आणि तुमच्या उगाच मनात काय आलं तर मी जबाबदार नाही. तर तो छगनलाल तिथे होता आणि नावाप्रमाणेच त्यामुळे भावाने केलेल्या कृत्याचा निषेध करायचा ह्याच्याकरता उपस्थित राहिलाय तिथे पठ्ठा. आणि त्या परिस्थितीमध्ये मग ब्रिटिशांची एक पद्धत असते की आजही अनेकदा आपण बघतो की एक जे प्रोटोकॉल्स असतात म्हणजे औषधांच्या बाबतीत असतात की अनेकदा लोक सांगतात आम्ही इंटरनॅशनल प्रोटोकॉल नुसार जातोय. अरे पण म्हटलं त्या पेशंटला ते गरजेचं नाहीये ना, त्याला काहीतरी वेगळं गरजेचं आहे, पण आम्ही इंटरनॅशनल प्रोटोकॉल नुसारच जातोय. तर असं प्रत्येक वेळेला उपयोगी नाही ठरत प्रोटोकॉल्स पाळणं. पण प्रोटोकॉलचा इतका अतिरेक असतो की त्यावेळेला सुद्धा प्रोटोकॉल असा होता की सभेत एखादा प्रस्ताव मांडायचा आणि विचारायचं ऑल म्हणजे सगळ्यांची सहमती आहे ना आम्ही विचारतोय त्याला. तर त्याप्रमाणे पहिला प्रस्ताव मांडला गेला त्या सभेमध्ये आणि सांगितलं गेलं की या संपूर्ण परिस्थितीमध्ये वायलीच्या कुटुंबियांचं जे नुकसान झालंय त्याकरता आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतो आणि आम्ही त्यांचं सांत्वन करतो ऑल. त्याच्याबरोबर सगळे सभागृहातले म्हणाले ऑल. पुढचा प्रस्ताव मांडला गेला ज्याच्यामध्ये म्हटलं गेलं की मदनलालने जे अत्यंत हीन दर्जाचं कृत्य केलंय त्याकरता आम्ही मदनलालचा निषेध करतो. आणि विचारलं गेलं ऑल ऑल असा आवाज येत असतानाच मागून कान चिरत एक आवाज पुढे गेला आणि तो होता नो नॉट ऑल आय अपोज दिस. आणि कोण म्हणताय असं म्हणून सगळेजण मागे वळून बघायला लागले तर सावरकर आपल्या जागी उभं राहून हात उंचावून त्याचा निषेध करत होते आणि ते म्हणाले की मी याचा विरोध करतो. लक्षात घ्या संपूर्ण सभागृहामध्ये जे खचाखच भरलेलं आहे तिथे एकट्याने उभं राहून अशा पद्धतीची हिंमत दाखवणं. आणि मग ते झाल्याबरोबर समोरचा जो ब्रिटिश होता तो चौकाळला, त्याचं नाव पामर, तो वळला आणि त्याने ठोसा आणला सावरकरांच्या तोंडावर. चष्मा फुटला, काच फुटली आणि घळाघळा रक्त व्हायला लागलं. ते बघितल्याबरोबर बाजूला सावरकरांचे जे होते अय्यर त्यांनी पोटातून पिस्तूल बाहेर काढायला सुरुवात केली. त्याही परिस्थितीत सावरकरांनी त्यांना अडवलं आणि ते म्हणाले नॉट हिअर. का? कारण आपलेच लोक आहेत ना. चुकून एखादी गोळी आपल्याच माणसाला जर लागली तर त्यातून आपण काय साध्य करणार आहोत. दुसऱ्या बाजूला होते एमपीटी आचार्य, त्यांच्याकडे दांडुका होता, त्यांनी तो हाणला त्या पानाच्या डोक्यात.
परत आल्याबरोबर सावरकरांनी काय काम केलं तर पहिलं सगळ्या प्रेसना पत्र लिहून पाठवलं, प्रेस नोट, की मी एकटा तिथे ब्रिटिशांच्या कायद्याची बूज राखण्याकरता त्याचा विरोध केला. कसा काय तर ब्रिटिशांचा कायदा काय सांगतो की जिथपर्यंत आरोप सिद्ध झालेला नाही तिथपर्यंत त्याला गुन्हेगार म्हटलं जात नाही. आजही आपल्या देशात तसंच आहे. आणि त्यामुळे त्या सभेमध्ये त्यावेळेला मदनलालला थेट गुन्हेगार ठरवलं गेलं. म्हणून मी त्याचा विरोध केला. मी एकटाच तिथे असा होतो की ज्याने ब्रिटिशांच्या कायद्याची बूज राखली. कारण ह्याचा पुढे परिणाम काय होणार आहे ते माहिती आहेत ना, एवढी मोठी स्टेप उचलल्यावर. पुढे त्या पामरचा एक इंटरव्ह्यू प्रकाशित झाला एक पेपरमध्ये आणि त्याचं शीर्षक दिलेलं होतं जेन्युइन ब्रिटिश लो, जातीवंत ब्रिटिश सोसायटी. ह्याला आपल्या बाजूने लगेच प्रत्युत्तर गेलं दुसऱ्या दिवशी आणि त्याचं शीर्षक होतं अँड द स्ट्रेट इंडियन लाईफ. म्हणजे जशाच तसं प्रत्युत्तर हे आम्ही तिथं सुद्धा देऊ, आम्ही अजिबात ऐकून घेणाऱ्यातले नाही होत. की मानसिकतेतले बदल व्हायला लागलेले महत्वाचे असतात, लक्षात घ्या. नाहीतर तिथपर्यंत पिचलेलीच मानसिकता असते ना की कोणी या आणि हाड की बडीव करून जा, आम्ही आपले खातोय. ही मानसिकता बदलणं हे सगळ्यात महत्वाचं गेम चेंजर असतो आणि ते सावरकरांनी तिथे कुठेतरी करून दाखवलेलं आपल्याला दिसतं. पण स्वाभाविकपणे या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि पुढे मदनलालला फाशी देण्यात. मदनलालच्या फाशीमुळे कुठेतरी व्यथितता मनाला आलेली आहे. इथे मातृभूमीतून निरोपही मिळालाय, मुलाच्या निधनाबद्दल सुद्धा एक सगळंच दुःख कुठेतरी मनात दाटून आलंय. आणि त्यानंतर ब्रायटनच्या किनाऱ्यावर एका अशाच उदास संध्याकाळी बसले आणि काहीतरी गोळी फुटफुटतात. त्या गोळी फुटफुटतात म्हटल्यावरती सोबत होते ते निरंजन पाल. ते म्हणाले की अरे मित्रा मोठ्याने बोल ना, तू काय बोलतोस ते ऐकू येत नाही. आणि मग मोठ्याने म्हणायला सुरुवात केली पण तरी सुद्धा मुळी मराठीतल्या आहेत त्यामुळे त्याला कळत नाहीये. पण भावनांना भाषेचा अडसर नसतो आणि त्यामुळे बरं भावना कुठल्या प्रकारची की जी परमेश्वराच्या अवताराला चुकली नाही, जे एका संन्यासाला चुकली नाही. आपल्याला माहिती आहे प्रभू रामचंद्रांनी जे त्यांचं वाक्य आहे अपि स्वर्गमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गानपी हरियसी. अर्थात हे वाल्मिकी रामायणाचं वाक्य नाहीये पण हे नंतर आलेलं काव्यात्मकतेने की काय की मला माझी मातृभूमी आणि माझी जननीच ही सगळ्यात महत्वाची वाटते. नेमकी तीच भावना स्वामी विवेकानंदांची होती. ज्यावेळेला पश्चिम दिग्विजय करून स्वामीजी परत आले आणि तिथे कोलकात्याला आणि मद्रासच्या दिशेने वाटचाल होते बघितल्यावरती स्वामीजींना कोणीतरी विचारलं जहाजावर की आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय वाटते स्वामीजी तुम्हाला, एवढं सगळं तुम्ही पश्चिम दिग्विजय करून आलाय. स्वामीजी तेव्हा म्हणाले की अरे आत्ता तरी मला केवळ माझ्या मातृभूमीवरून येणाऱ्या प्रत्येक वाऱ्याची झुळूक आणि तिच्याकडून येणारा प्रत्येकीचा धुळीचा कण कण महत्वाचा वाटतोय. ती भावनाच मला शिकायची. त्याप्रमाणेच असलेली भावना आहे ह्या सगळ्यामध्ये सावरकरांची. नवी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरत भूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी तिज वीण नको राज्य मज प्रियसाचा वनवास तिच्या जरी म्हणी. आणि हे सगळं होत असताना परत स्वतःचा मूळ स्वभाव कशी उचल खात जातो बघा की एकंदर आपण जर गीत बघितलं सागरा आपल्याला माहितीये की ते कुठेतरी एक मनातली खंत बोलून दाखवणारं गीत आहे. पण त्याचा शेवट होता 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 कशा पद्धतीने होतो या वेद विषय हससी निर्दया कैसा का वचन भंगीसी ऐसा तत्स्वामित्वा सांप्रत जी मिरविते घेऊनिका आनंद भूमीते मनमातेला अबल म्हणून फसवीसी मज विवासनाते देसी पर आंग भूमी भयभीतारे अबलान माझी मातारे कथिल हे अगस्तीस आतारे जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला सागरा प्राण कर. ही जी जिद्द आहे ही जी सकारात्मकता आहे ती सावरकरांकडून सातत्याने घ्यावी असं मला वाटत असतं. आणि मग पुढे हे सगळं झाल्यानंतर एकीकडे तब्येत बिघडते कारण त्यांना दम्याचा असलेला त्रास होता पुढे तो बळावतोय लंडनच्या वातावरणामध्ये आणि म्हणून मग ठरलं की त्यांनी थोडासा हवापालट करावा. त्याच्याकरता रीतसर परवानगी घेतली ब्रिटिशांची आणि मग तिथून गेले फ्रान्सला. फ्रान्सला गेल्यावरती मादाम कामा वगैरे लोकांबरोबर भेटीगाठी होत आहेत तिथे आणि त्याच वेळेला एकीकडे माहित होतं की हे घडणार आहे पण दुसरीकडे लवकरच ती बातमी आली सुद्धा सावरकरांच्या विरुद्ध अटकेचं वॉरंट निघालं. याला कारण असं होतं की जी ब्राउनिंग पिस्तुलं त्यांनी ब्रिटनमधून पाठवली होती बरं ती पाठवण्याची सुद्धा पद्धत फार जबरदस्त होती. त्यावेळेला ब्रिटनमधून जे भारतीय विद्यार्थी परत जायचे मायदेशी त्यांच्यासोबत जाडजूड असलेली पुस्तकं जी असायची त्याच्यात मध्ये पुरायचं त्या बंदुकीच्या आकाराचं आणि त्यात ती बंदूक घालून पाठवून द्यायची. त्यावेळेला तर आपल्यासारखे मेटल डिटेक्टर नव्हते.
आजही मेटल डिटेक्टर किती कामाचे आहेत मला वैयक्तिक शंका आहे. कारण कधीतरी वाचतोय, कधीतरी वाचतच नाहीये, घड्याच्या तर दुर्घटना घडता येतात, असले सगळे प्रकार चालू असतात. तर त्यावेळेला तर काही विचारायलाच नको, तंत्रज्ञानच नव्हतं. मग ही जी पिस्तुलं भारतामध्ये आली होती त्यातल्या एका पिस्तुलातून नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये एक प्रयोग चालू असताना जॅक्सन नावाच्या न्यायाधीशाचा वध हा अनंत लक्ष्मण कानेरे या तरुणाने केला. आणि खरं म्हणजे कानेरेंना फाशी दिल्यावरती फाईल बंद व्हायला पाहिजे होती, पण ती पिस्तुला कुठून आली याच्याकरता ब्रिटिशांचा असलेला जो रुची होती आणि ती शेवटी येऊन सावरकरांपर्यंत थांबणार होती तिथपर्यंत ती आली. आणि त्यामुळे अटकेचा वॉरंट निघाला. अटकेचं वॉरंट निघाल्याबरोबर त्यावेळेला स्वाभाविकपणे तिथल्या लोकांनी सांगितलं की आता काय करणार तुम्ही. ते म्हणाले काही नाही, आता मी जाईल लंडनमध्ये. लंडनमध्ये गेल्यावर तुम्हाला अटक होईल आणि त्यानंतर भारतात दिलं जाईल खटला लढवायला. लंडनमध्ये खटला नाही लढवला जाणार आहे, तुमच्या विरुद्ध ठेवला नाही जाणार आहे. सावरकर म्हणाले बघा जे आपण केलंय त्या कृत्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. पुढे काय होईल ते आपण बघूया. आता तरी मी हा निर्णय घेतलाय आणि त्याच्यामुळे तिथून आपण निघू. तिथून निघत असताना मात्र तिथेच असलेल्या अय्यरांना त्यांनी सांगितलं की आता आपली पुढची भेट ही फ्रान्सलाच परत एकदा होती असं सांगून सावरकर तिथून निघाले. आणि मग ज्यावेळेला लंडनला आले आपल्याला माहिती आहे तोही घटनाक्रम सगळा की आधी आरोप ठेवले गेले आणि खटला आता उभा राहणार तर हिंदुस्थानात म्हणून पाठवण्यात आलं, काढण्यात आलं ते त्या बोटीवरती मोर्या. आणि त्याच्यानंतर मग ती बोट चालू झाली. चालू जाता जाता झाल्यावरती येऊन थांबली ती बरोबर मार्सायला. मार्सायाचाच उच्चार आहे बरं का त्याचा. आपण त्याचं मराठीकरण करून मार्सेलिस करून टाकले एवढी वर्ष, पण फ्रेंच उच्चार हा मार्सायाचा आहे. तर तिथे त्या मार्सायाच्या किनाऱ्यावरती बोट येऊन लागली तिथे ते जहाज. आणि नेमकं तिथेच त्या जहाजामध्ये त्याच वेळेला योगायोगाने काहीतरी तांत्रिक बिघाड घडला. हे मी योगायोगाने याकरता म्हणतोय कारण जर तो अचानक घडला नसता सावरकरांना आधीपासून कसं माहिती हो की आपण आता फ्रान्समध्ये भेटूया. ही संपूर्ण अशा पद्धतीची तयार केलेली वार्तालाप होती की त्याच्यामध्ये सावरकर फ्रान्सला पोहोचल्यावरती त्यांना नेण्याकरता तिथे कॅबची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती की तिथून उठून त्यांनी परस्पर फ्रान्समधून तिथून निघून जायचंय. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता निघायचं कसं तर आधी सगळी टेहळणी करून ठेवलेली होती की इथून बाहेर कशा पद्धतीने पडायचंय. आणि मग जहाजाला जी पॉटहोल्स असतात बाजूला असलेली, आता ज्यांनी प्रवास केला नसेल त्यांच्याकरता म्हणून सांगतो पॉटहोल्स याचा अर्थ जहाजाला बाजूला गोल खिडक्या आणि तिथं अवधानं असतात की अनेकदा जिथे जागच्या जागी जहाज ठेवायचं असेल तिथे दोरखंडाने बांधून ते तिथे धक्क्याला लावून ठेवलं जातं. त्या पोर्टहोल्सचा अर्थच कित्येकांना अनेकदा माहीत नसतो आणि त्यातून बरेचसे गैरसमज घडत असतात. त्या पोर्टहोलमध्ये तिथे ती बोट बाजूला लागलेली बघितले ते पोर्टहोल बरोबर एका संडासाच्या वरती याचा अंदाज घेतलाय. सकाळी उठले शांतपणे सांगितलं प्रातर्विधीला जायचंय म्हणून. ब्रिटिश म्हणाले ठीक आहे आता ह्याच्यात शंका येण्यासारखं काय. आत गेले तिथे ते तावदान जे होतं ते दार जे होतं संडासचं ते सुद्धा होतं काचेचं. म्हणजे ब्रिटिश बावळट नव्हत्या, त्यांना पुरेपूर माहिती होतं की कोणाची काय कशा पद्धतीने खातरदारी करायची. सावरकर त्यांच्या पुढचे होते. आतमध्ये गेले आणि अंगावरचा गाऊन शांतपणे काढला आणि मागच्या मागे टांगून टाकला त्या दारावर. आता आतलं दिसणं बंद झालं. मग या परिस्थितीमध्ये करायचं काय, चपला दोन्ही बाजूला काढून ठेवल्या, स्लीपरच्या घालायला द्यायच्या त्या. म्हणजे खालून कोणी वाकून बघितलंच तरी सुद्धा चपला दिसताय. आणि मग वर उठून उभे राहिले त्या कमोडवरती. अंदाज घेतला की आता तावदान फोडता येते का, पण त्या काचा जाड असतात तो समुद्री ज्या हवा असते त्याच्यापासून बचाव करण्याकरता अतिशय जाड असलेल्या त्या काचा. एक हुक्का मारून बघितला ती फुटत नाहीये लक्षात आलं. अजून जोरदार हुक्का मारला आणि कसा बसा दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात ते तावदान फुटलं. आता पुढची पंचायत अशी की त्या पोर्टहोलचा व्यास आहे 19 इंचांचा आणि सावरकरांची छाती 32 इंचांची. 56 इंच नंतर आलाय ना मला उगाच काही वाटायला नको. तर आता ह्याच्यातून जायचं कसं हा विचार करत असताना स्वाभाविकपणे आपल्याला माहिती आहे हात लांब केले की हे सगळं आकुंचन पावतं आणि माणूस हळूच त्याच्यातून निघून तिथे पडू शकतो. पण तो हळूच पडताना सुद्धा जी काच वेळी वाकडी फुटलेली आहे त्याची सगळी टोकं आतमध्ये रुकत आहेत आणि संपूर्ण शरीर रक्तबंबाळ होत आहे. त्याही परिस्थितीमध्ये तशीच खाली उडी मारली. आता या उडीचं महत्व काय ते लक्षात घ्या की आपण किती उंचावरून उडी मारतोय. स्विमिंग करणाऱ्यांना माहितीये आपण किती खाली जाणार आहोत हे त्यानुसार ठरणार आहे. तळाचा अंदाज कुठे आहे, किती खाली याचा. चुकून मागून तिथे जर खडक असले, डोकं फुटलं, कपाळ मोक्ष ठरलेला आहे
एल निनोचे गरम प्रवाह आहेत त्या पाण्यामध्ये, तिथेच नेमकी जर उडी पडली तर भाजून निघणार आणि यातलं काही जरी नसलं तरी तिथलं पाणी थंड आहे हो. त्याही परिस्थितीमध्ये आणि संपूर्ण ज्या झालेल्या जखमा आहेत, समुद्राच्या पाण्याने काय अवस्था केली असेल त्या जखमांवर मीठ चोळणे असं जे आपण म्हणतो ना, नेमकी तीच अवस्था तिथे उडी मारल्याबरोबर. पण तरी सुद्धा सपासप पोहत तिथे किनाऱ्यापर्यंत पोहोचल्यावर या माणसाचा प्रामाणिकपणा बघा. ते असं लिहून ठेवतात की मी 2 वेळा चढण्याचा प्रयत्न केला आणि पाय घसरून पडलो. खरं असं त्याने सांगितलं असतं ना, सटासट गेलो पोहत तिथे वरती एका उडीत चढलो आणि त्यानंतर मग पुढे जायला लागलो. पण तेही नाही, अत्यंत प्रामाणिकपणे हा माणूस लिहून ठेवतोय काय झालं ते. आणि मग वर गेल्यावरती बघितलं अंगावर कपडे नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये समोरून येणारा एक फ्रेंच पोलीस अधिकारी होता. त्याला सांगतात कम अरेस्ट मी. त्याला इंग्लिश कळत नाहीये, त्याला फ्रेंच येत नाहीये. आणि तिथपर्यंत मागून आलेले जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांनी कुठे ना कुठेतरी या फ्रेंच अधिकाऱ्याचे हात ओले केले. हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये, पुढे या कारणाखातर इन्क्वायरी बसून त्या फ्रेंच अधिकाऱ्याला तिथून हाकलवण्यात आलेला होता आणि त्यामुळे तिथे परत एकदा पकडले गेले. लक्षात घ्या, ही उडी याच्याकरता महत्वाची आहे की त्या काळामध्ये केवळ एका उडीने जगभरातल्या जवळपास 86 देशांच्या समोर भारतीय स्वातंत्र्य युद्ध प्रकाशात आलं. तिथपर्यंत माहिती होतं. आणि म्हणून कवी मनमोहन नागू या उडीचं वर्णन करताना म्हणतात, दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर 2, जे गेले आई करता सागरास पालांडून, हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान. आणि मग त्या परिस्थितीमध्ये गचांडी आवडून त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी न्यायाला सुरुवात केली आणि ते नेत असताना ह्या दोघांमध्ये बोलणी चालू होती त्या अधिकाऱ्यांमध्ये आपापसात की गेल्यावरती आता हनुया चांगलं लागलं मुख्याने. सावरकर ऐकतायत शांतपणे आणि तिथे वर गेल्यावरती त्यातल्या एखाद्याच्या मालकूट पकडली आणि त्याला म्हणाले, बघ मेलेलं कोंबडा आगीला भीत नसतं. आम्ही जेव्हा घरातून बाहेर पडलोय ना त्यावेळेला तुळशी पत्र ठेवून बाहेर पडलोय, पण लक्षात ठेव मी एकटा जाणार नाही, जाताना तुमच्या दोघांमधले एकाला तरी बरोबर घेऊन जाईल. आता एवढा दम ह्या परिस्थितीत दिल्यावरती पुढे काय होणार? बेत्रद्द मारहाण नाही. पण तशाच परिस्थितीमध्ये मग बसून राहिल्यावरती पुन्हा एकदा यांच्यातला तो कवी जागृत होतो, जे काव्य प्रेरणा देतं आजही आपल्याला. अनादिमी अनंतमी अवध्यमी मला मारिलरी पूजगती असा आवडेल मला. विचार करा काय कणखरपणा आहे मानसिकतेची की त्या परिस्थितीमध्ये एखाद्याने गिवअप केला असता ना, आजच्या भाषेत सांगायचं आलं, सोडून दिला असता तर काय होणार आहे आपलं, काहीच शक्य नाहीये. पण तरी सुद्धा ती ऊर्जा कुठेतरी मनामध्ये स्वतःला सतत तेवत ठेवतायत काव्यानिशी, जी पुढे अंदमानात देखील त्यांना तशाच पद्धतीने उपयोगी पडली. कारण तिथून आलंय भारतापर्यंत आणलं, हिंदुस्थानामध्ये आल्यावर खटला उभा राहिला आणि खटला उभा राहिल्यानंतर न्यायाधीशाने सांगितलं 2 जन्मठेपा 50 वर्षांची शिक्षा. यांच्यातला मिश्किलपणा बघा, ते कोर्टात विचारतात पण दोन्ही एकत्रच भोगायचा. म्हणजे 25 वर्ष आणि 25 वर्षाशी 50 वर्ष ना, ही दोन्ही एकत्र भोगली तर 25च वर्ष. त्याच्यावर न्यायाधीशांनी परत सांगितलं की तुम्ही खूप स्वतःला शहाणे समजत असाल, पण तसं नाहीये. 50 वर्ष म्हणजे नंतर एका मागोमाग एक अशी टोटल 50 वर्ष सांगितली आहेत. सावरकर पुन्हा हसले आणि त्याच्यावरती म्हणाले, अच्छा म्हणजे पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे. कारण अंदमानला पाठवायचे हो, तिथे 50 वर्ष जगणार कोण, याची शाश्वती काय? काला पाणी असंच अंदमानला म्हटलं जातं. आजही कित्येक लोक भावडेपणाने विचारतात, तुम्ही गेलात ना तिथे? म्हटलं हो. पाणी काळे आहे का? पाणी कसं काळं असेल? आपल्याला आपण 7वी इयत्तेत शिकतो ना विज्ञानामध्ये की आकाशाचा रंग जसा असतो तसं तिथे प्रतिबिंब पडतं. काळा पाणी हे कशाकरता सांगितलेलं आहे तर तिथे जे अत्याचार होत होते अंदमानामध्ये, अंदमानची रचनाच तिथली पोर्ट ब्लेअरची आणि तिथल्या सेल्युलर जेलची ही अशा क्रौर्याने केलेली होती की तो क्रौर्याकरता दाखवला जाणारा शब्द काला पाणी. मजेची गोष्ट बघा की ब्रिटिशांना जेही लोक आपल्याकडे इथे राहून आपल्याला उपयुक्त ठरतील असं वाटत होतं, त्यांना आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं जायचं, सगळ्या सोयी सुविधा सगळे भोगते दिले जायचे आणि म्हटलं जायचं की त्यांना नजर कैदेत ठेवलेलं आहे. पण जे लोक आपल्याला अडचणी निर्माण करतील असं वाटत होतं त्या सगळ्यांना मुख्य भूमीपासून दूर पाठवलं जायचं. वासुदेव बळवंत फडके एडनला पाठवलं गेलं, नेताजी सुभाषचंद्र बोस रमणूनला पाठवलं गेलं, स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात पाठवलं गेलं. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की आगा खान पॅलेस मधला पाहुणचार झोडपून पंडित आणि महात्मे होता येतं, पण स्वातंत्र्यवीर व्हायचं असेल तर काला. आणि मग त्यावेळेच्या परिस्थितीत
पंपून भरलेलं आहे त्या जहाजामध्ये, जहाजाच्या तळघरात ते सुद्धा. कशात? लोखंडी पिंजऱ्यात. अहो, माणसानं नेत्यात का जनावरांना नेत्यात मला सांग. त्याच्यातही जेमतेम 20 ची कपॅसिटी असलेला, आता हे आपण मुंबईकर रिलेट करू मी जे सांगतोय त्याच्या बाबतीत, की 20 ची कपॅसिटी ज्या तिथल्या त्या पिंजऱ्याची आहे त्याच्यामध्ये ठासून 50 लोकांना भरलेलं होतं, जसं आपण लोकलमधून जातो. त्याही पेक्षा वाईट परिस्थिती काय, तर तळघर आहे, 4 दिवसांचा प्रवास आहे, मध्ये कोपऱ्यामध्ये ठेवले पिंप, ते पिंप अर्ध तापलेलं असायचं. कशा करता? तर वर ठेवलेल्या फळकुटावर बसून प्रातर्विधी करायचे सगळ्यांच्या समोर तिथेच बाजूला, आणि तो सगळा दुर्गंध पसरलेला असायचा. सावरकरांना जागा जाणीवपूर्वक दिली गेली ती त्या पिंपाच्या बाजूची जागा दिली, म्हणजे आत्तापासूनच तुझे पुढे आम्ही काय हाल करणार आहोत याची कुठेतरी तुला जाणीव होऊ देते आपल्याला. आणि दिवसातून 1 तास फक्त डेकवर नेलं जायचं, हवा येण्याकरता फक्त तेवढ्या, आणि परत तिथे बसायचं. आणि नंतर मग अशा पद्धतीने जाऊन पोहोचले 4 दिवसांची मजल दर मजल करत अंदमानला उतरले. अंदमानला उतरल्यानंतर स्वाभाविकपणे समोर ज्या वेळेला बघितलं, कुठल्याही माणूस दडपून गेला असता अशी परिस्थिती होती. कारण त्या अंदमानची परिस्थिती काय, तर त्या सेल्युलर जेल, आज आपण गेला असता तर आपल्याला माहिती आहे 7 इमारती होत्या, त्यातल्या आता जवळपास 3-4च उभ्या आहेत. त्याची रचना जर आपण बघितली तर त्याला म्हणतात पॅन ऑप्टिकॉन नावाची रचना. याचा अर्थ असा की मध्ये एक असलेला बुरुज, टेहळी बुरुज, आणि त्याच्या बाजूला असलेल्या या इमारती अशा पद्धतीच्या की एकाची असलेली दारं आहेत, त्याच्या समोर दुसऱ्या इमारतीची पाठ, की जेणेकरून एकमेकांशी कुठलाही संपर्कच होऊ नये. ही कोठडी आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल 10 बाय 10 ची असलेली कोठडी आहे. कुठल्याही पद्धतीची स्वच्छतागृह वगैरे मूलभूत गोष्टींची देखील कोणतीही सुविधा नाही. अशा परिस्थितीमध्ये तिथे पोहोचल्यावरती 50 वर्ष आपल्याला इथे काढायचे, काय दडपण एखाद्यावर असू शकतं. पण या माणसाच्या डोक्यात विचार काय चालू आहे की अंदमान हा खरं म्हणजे आपल्या देशाचा नाविक तळ असला पाहिजे. इथे जर का आपला नाविक तळ नसेल तर पूर्वेकडून येणारे हल्ले हे जपानहून थेट कलकत्त्यापर्यंत आल्यावर आपल्याला कळेल, आणि त्याकरता इथे आपला नेव्हल बेस, आणि आजही आपल्याला माहिती आहे की अंदमान निकोबार मध्ये आपला नेव्हल बेस आहे आज सुद्धा. ही दूरदृष्टी आहे त्या माणसाची. इथेही देशाचाच विचार डोक्यात. समोर गेले, पुढे जाऊन उभे राहिले, बघितलं की पाणी देत आहे, कशाकरता? आंघोळ करण्याकरता. बरं वाटलं जरा, 4 दिवस आपण कोंबून आलोय त्या सगळ्यातून आपल्याला बरं वाटतं ना. आपण प्रवासावर आलो की घरी गेल्यावर आंघोळ केल्यावर बरं वाटतं, त्याप्रमाणे थोडंसं हायचं वाटलं. बरं, ब्रिटिशांचा परत प्रोटोकॉल काय, तर तिथे जायचं आणि म्हणायचं खाली बसून देव पाणी, तो मग उचलू. मग तो तिथला जो तिथला हे असायचा, वॉर्डन जो असायचा, तो म्हणणार लेव पाणी, असं म्हणून 1 मग पाणी टाकणार. त्या पाण्याने डोक्यावर ते पाणी टाकून घ्यायचं. असे 3 मगच पाणी तुम्हाला मिळणार आहे, याच्यामध्ये आंघोळ करायची. आणि ते पहिलं पाणी डोक्यावर टाकल्याबरोबर पूर्ण शरीरातून आगडो मुसळला, कारण ते समुद्राचं पाणी. आंघोळ करण्याकरता सुद्धा स्वच्छ पाणी नाही, समुद्राचं पाणी. आणि ते दिल्यानंतर मग पुढे आता एक गोष्टींमधून काय आपल्या समोर येणार आहे त्याचा विचार करत असतानाच बारी बाबाची वेळ झाली. बारी हा तिथे असं म्हणायचा की 2 खुदा है दुनिया में, एक ऊपर रहता है और दूसरा अंदमान में रहता है. तुका म्हणत होता. बारीची मजा अशी होती की अनेकदा आपल्याला वाटतं बारी हा ब्रिटिश अधिकारी असेल, पण तो आयरिश होता. एकदा बारीनी सावरकरांना सांगितलं की सावरकरा, तुझं फक्त वय वाढलं रे, तुला अक्कल मात्र आहे. काय झालं म्हणे, मी सुद्धा या सगळ्या गोष्टीत वाहवत गेलो होतो एकेकाळी. आमच्या इकडे आमचे आयरिश लोक होते जे ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारत होते. माझं वय जसं वाढलं तसतसं मला अक्कल आली, आणि त्याच्यानंतर मी त्यापासून दूर झालो. तुझं मात्र तसं झालं नाहीये. सावरकर हसले आणि म्हणाले, बारे साहेब, तुमची वय वाढल्याने अक्कल आली का नाही मला माहित नाही, हिंमत नक्की कमी झाली. ती माझी झालेली नाही आणि ती कधी होणार नाही, त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीनेच काम करत राहणार. बारी गप बसून निघून गेला. सावरकर आणि बारी असे धक्के उडण्याचे प्रसंग वारंवार व्हायचे. मग त्याच्यावरती इलाज काय काढला बारीने, तो म्हणाला, सावरकरा चला पहिल्या इयत्तेत तुझी नेमणूक करतो. पहिली इयत्ता म्हणजे काय, शहाळी असायची, ती हाताने फोडायची आणि त्याचे छिलके सोडायचे, साधं सोडून काढायचे हाताने. कधीतरी करून बघा, हाताने हे काम करणं किती अवघड आहे आणि दिवसाला आपण किती करू शकतो. पण ती सगळी साधं सोडताना सगळी बोटं दुखायला लागायची, घट्टे पडायचे हाताला. आणि मग हे झालं की त्याच्यानंतर मग यायची दुसरी इयत्ता. दुसऱ्या इयत्तेमध्ये काय, तर त्याचा काठा वळायचा. आता ही जी सालं काढलेली आहे त्याच्यापासून काठा वळून दोरखंड तयार करायचे. ते दोरखंड तयार करताना परत ही सगळी बोटं दुखून यायची हो. आणि वाकून बसायचं म्हटल्यावरती पाठीपासून कमरेपर्यंत सगळ्याचाच बोजवारा उडलेला असायचा.
एक एक सांधा दुखायचा. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सावरकर असं म्हणतात की एक एक सांधा दुखत असताना जेव्हा मी माझ्या कोठडीत जाऊन पडायचो त्यावेळेला मी पतंजलींची योगसूत्र आठवायला सुरुवात करायचो. कारण स्वाभाविकपणे ज्यावेळेला मन दुसरीकडे गेलेलं असतं तेव्हा हे शारीरिक श्रम सुद्धा जाणवायचे ना. काय पद्धतीचा मानसिक अडचण. आणि अशा परिस्थितीतून आता दुसरी इयत्ता झाली, आता तिसरी इयत्ता काय? ओढ. ज्या आपल्या मुख्य भूमीमध्ये जिथे बैलाला झोपून तो नारळ तिथे आतमध्ये टाकून ओढून त्याचं तेल काढलं लावायला जायचं, तिथे या क्रांतिकारकांना त्या कोलूला झोपलं जायचं आणि थोडं काय 30 पाऊंड तेल दिवसाला काढायचं. 30 पाऊंड ही साधी सोपी असलेली एकूण अमाऊंट नाहीये, हे आजही आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल. आणि त्या परिस्थितीमध्ये ते ओढताच कित्येकांना संपूर्ण आग भरून यायचं. काही जण बेशुद्ध पडायचे. बेशुद्ध पडल्यावर पाणी तोंडावर मारलं जायचं, वाटल्यास 2 वेताचे रट्टे ओढले जायचे, पण परत ओढायला सुरुवात करायची, कारण दिवसाचा कोटा पूर्ण झाला पाहिजे. आणि तो जर झाला नाही तर दंडाबेडीची शिक्षा ठरलेली होती. दंडाबेडी म्हणजे जमिनीपासून काही अंतरावर वर हातांनी बेड्याला बांधून ठेवायचं, लटकट ठेवायचं आधार. या सगळ्या गोष्टी चित्रपटात आपण नाही बघितल्या तेवढ्या तीव्रतेने, म्हणून मुद्दाम थोडंसं सांगतोय. त्यातली दाहोटा लक्षात घ्या. असं लटकवून ठेवायचं, दिवसातून फक्त 1 तास खाली उतरवलं जायचं, बाकी संपूर्ण वेळ तसं लटकायचं. प्रातर्विधीला सुद्धा जागा नाही. त्या परिस्थितीमध्ये तसेच झाले तर ते कपड्यातच करायचे आणि खाली काढलं की त्यानंतर स्वतः परत ते साफ करायचे आणि नंतर ते टाकून यायचं. या पद्धतीची असलेली शिक्षा, कारण तुम्ही ती 30 पाऊंडाची दिलेली जी रक्कम आहे ती पूर्ण करू शकला नाही तेल काढण्याची याच्याकरता. काय पद्धतीचे अत्याचार चालू होते विचार करा त्या प्रमाणात. पण याही सगळ्या परिस्थितीमध्ये होत काय केलं? इंदुभूषण रॉयचं उदाहरण आपल्या समोर आहे, उल्हासकर दत्तचं उदाहरण आपल्या समोर आहे. उल्हासकर दत्तला वेळ लागलं पुढे जाऊन. त्यातही नायक विचारतो सावरकरांना, सावरकरा खरंच तुला वाटतं का की उल्हासकरला वेळ लागले का? तू नाटक करतोय असं मला वाटतंय. सावरकर त्याच्यावर म्हणाले की तुम्हाला जर खरंच तसं वाटत असेल ना तर त्याचं सोडून द्या, तुम्हाला वेळ नक्की लागले, कारण तुम्हाला कळत नाहीये की कशा पद्धतीचे अत्याचार इथे चालू आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक जण हिंमत सोडतोय. इंदुभूषणनी देखील जेव्हा सावरकरांना सांगितलं की सावरकरांना सहन होत नाही, त्याही परिस्थितीत सावरकर म्हणतात, इंदू तू कुठूनही स्वतःचा धीर सोडू नकोस. लक्षात घे, आज न उद्या आपण इथून सुटणार, आज न उद्या आपला देशही स्वतंत्र होणार. ज्या वेळेला देश स्वतंत्र होईल त्यावेळेला मुख्य भूमीतून लोक इथे येतील आणि आज हे जे प्रांगण आपण समोर बघतोय ना, आपल्या सगळ्यांचे पुतळे तिथे उभारलेले असतील आणि लोक येऊन तिथे नतमस्तक होतील. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती दिवस तो आला सुद्धा बरं का. आज आपण गेलात तर तिथे सेल्युलर जेलच्या समोर सगळ्या क्रांतिकारकांचे पुतळे उभारलेले आपल्याला दिसतात. दूरदृष्टी असते तीही. पण आमच्यातला करंटेपणा बघा, तत्कालीन सरकारने केवळ सावरकरांचा पुतळा तिथे उभा केला नव्हता, बाकी सगळ्या क्रांतिकारकांचे पुतळे उभारण्यात आले होते. सावरकर केंद्राने तो पुतळा नंतर जाऊन तिथे प्रस्थापित केलेला आहे. ती मूर्ती सावरकरांची आपण बघतो. इतका करंटेपणा किंवा इतका द्वेष आजही त्याच्यावर मी येईनच थोड्या वेळात. पण ह्या पद्धतीने जो सावरकरांच्या बाबतीमध्ये तिथे आपल्या मनातून कुठेही खचायचं नाही ही भावना सातत्याने ठेवली. एकीकडे हे सगळं होत असतानाच म्हणून आता अजून मन कशामध्ये रमवायचं तर त्याच्यामध्ये आता नवीन काव्य स्फूर्त आहे, लिहायची कुठेवा प्रश्न आहे. आणि पुन्हा एकदा मनमोहनातूनच केलेलं वर्णन आहे. धरणी म्हणाली नाही, आकाश म्हणाले नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी गेली नाही. दगडाची पाठीव भिंत ती पुढे अचानक सरली, मी कागद झाले आहे जलली असे ती. त्या जेलच्याच असलेल्या ज्या भिंती होत्या पोखरीच्या त्याच्यावरती खेळांनी आणि त्या राजकीच्या कात्यांनी लिहायचं आणि ते सगळं लिहून झाल्यावरती दर 6 महिन्यांनी चुना मारला जायचा. मग काय करायचं, ते लिहिलंय ते पाठ करायचं आणि त्यानंतर नवीन ताव मिळाला लिहिण्याकरता नवीन लिहायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने गोमंतक, कमला, विरोहन श्वास या सगळ्या खंड काव्यांची निर्मिती झाली अंदमानामध्ये सावरकरांच्या हातून. एकीकडे होत असताना दुसरीकडे इतका प्रचंड दबाव सावरकरांवरती सातत्याने ठेवण्यात आला होता. आजही आपण जर त्यांची कोठडी बघितली तर आपल्याला लक्षात येईल, त्यांच्या कोठडीच्या बरोबर समोर फाशीची जागा, त्यांच्या कोठडीच्या बरोबर खालच्या कोठडीत फाशी ज्याला दुसऱ्या दिवशी दिली जाणार आहे त्याला ओढत आणून तिथे ठेवलं जायचं. सगळेच लोक काही राजवती नव्हते,
अंदमानात कित्येक लोक अट्टल अशा पद्धतीचे गुन्हेगार होते, डाकू होते, या सगळ्यांनाही तिथे ते असायचे. असे लोक ज्या वेळेला फासावर चढवणार आहे तेव्हा भगवद्गीता हातात घेऊन उदत्तपणे वगैरे चढणार नाहीये. कोणी किती अट्टल माणूस असला तो शेवटच्या क्षणी हातपाय मारणारे, रडणारे, हे सगळे आवाज सातत्याने त्यांच्या मनावरती, त्यांच्या कानावर पडत राहावे आणि मनावर हे दडपण बनत राहावं आणि कुठून तरी हा माणूस बधावा याच्याकरता केलेली रचना. पण हे शेवटपर्यंत त्या सगळ्या गोष्टीला बदले नाही. सावरकरांनी लिहून ठेवलेल्या या सगळ्या बाबतीमध्ये माझी जन्मठेप, जर आपण वाचलं नसेल तर आवर्जून वाचा. हे सगळे जे मी संदर्भ सांगतोय स्वतः सावरकरांनी शब्दबद्ध केलेले संदर्भ आहेत. सावरकर असं लिहितात की या संपूर्ण परिस्थितीमध्ये हे आता तिथल्या शिक्षा झेपत नाहीयेत, हे कष्ट झेपत नाहीयेत, म्हणून कुठली टोकं कित्येक लोक गाठायचे की ज्या वेळेला ती भाजी आणण्याकरता म्हणून पाठवलं जायचं. कारण व्हायचं काय की ती भाजी अशी सपासप कापून आणली जायची आणि जे तिथले रसोई असायचे, कुक्स जे असायचे, ते बल्लव जे असायचे, त्यांच्यामधून अनेकदा गुप्तरोगी तिथे नेमलेले असायचे. सकाळच्या वेळेला कांजी जी बनवली जायची त्याच्यामध्ये घासलेटनी चिमणीनी बघितलं जायचं की ती शिजली का नाही. त्यात कित्येकदा ते घासलेट तसंच पडायचं. त्यांच्या घामाचे थेंब पडलेले असायचे, आळ्याचे गोमाचे तुकडे पडलेले असायचे. पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला भुरके मारत ते जेवण जेवावं लागायचं. कित्येकदा सावरकर म्हणतात की वरून पडणाऱ्या पावसाची चव सुद्धा जास्त चविष्ट असेल इतकी ती आमटी बेचव असायची, पण तरी सुद्धा हे आम्हाला प्यावं लागायचं. कारण ते जर प्यायलं नाही तर पुन्हा दंडावेळीची शिक्षा आणि पुढचे 2-3 दिवस जे मिळतंय ते जेवण सुद्धा बंद. आणि अशा परिस्थितीमध्ये इतकं टोक गाठायचे लोक की हे भाजी आणायला गेलेलं असताना तिथेच काहीतरी जे धारदार गोष्ट मिळते त्यांनी स्वतःला जखम करून घ्यायची आणि स्वतःची विष्ठा त्याच्यामध्ये भरून ठेवायची की जेणेकरून ती जखम सडेल आणि ती जखम सडल्यामुळे का होईना हॉस्पिटलमध्ये रवानगी होईल आणि तेवढे पुढचे 3 ते 5 दिवस तरी कामांपासून आणि त्या शिक्षणापासून सुटका मिळेल. अंदमानला काला पाणी का म्हणतात आणि म्हणून मी जे म्हटलं की चित्रपटात सगळं दाखवणं शक्य असतं. या पातळीचे असलेले अत्याचार हे संपूर्णपणे त्यावेळेला घडलेले आहेत आणि हे सगळं घडत असताना दुसरीकडे धर्मांतरणाची चाळीस किती जोरदार चालू होते. सावरकरांना ज्यावेळेला डोंगरीच्या कारागृहात ठेवलं होतं तेव्हापासूनच त्यांनी बघितलं होतं की जाणीवपूर्वक धर्मांतरण कशा पद्धतीने केली जात आहे. अंदमानातही ती परिस्थिती असेल असं मात्र त्यांना वाटलं नव्हतं. तिथे गेल्यावर मात्र त्यांना लक्षात आलं की तिथेही त्या गोष्टी घडतायत आणि एकदा असेच एक जहाज लागलेलं होतं आणि आपले जे कैदी होते सगळे आणि दुसरे अल्पसंख्याक पंथ विशेष, मला बरोबर कळलं असेल की काय म्हणतो. आपण संविधान मानतो पण त्याच्यामुळे अल्पसंख्याक पंथ विशेषाचे लोक हे तिथे होते तर त्यांना देखील तिथे पाठवण्यात आलं. 2 पोती ठेवली होती. 2 पोत्यांमध्ये फुटाणे ठेवलेले असायचे कारण मधला जो वेळ मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला खायला तेवढंच मिळणार आहे कारण दिवसभर काम करायचंय, ते जहाज अनलोड करायचंय याच्याकरता. आणि मग त्या परिस्थितीमध्ये एकदा सावरकरांकडे आपले लोक रडत आले संध्याकाळी आणि म्हणाले सावरकरांना दिवसभर उपासमार झाली हो. सावरकर म्हणाले काय झालं? नाही म्हणाले ते पोतं ठेवलंय ना आपलं त्याच्यामध्ये त्या लोकांनी हात घातला, फुटाणे बाटले आपले सगळे. सावरकर म्हणाले बाटले म्हणजे काय? नाही ते म्हणाले आता हे आमच्या पंथाचे झाले फुटाणे, आता तुम्ही खाऊ नाही शकत. सावरकर म्हणाले बरं मग काय दिवसभर उपाशी राहावं लागलं, काहीतरी करा. सावरकर म्हणाले अरे याच्यात मी काय करायचंय? सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की धर्माचं मर्म हे पोटापासून हृदयात आहे आणि सांप्रतकालिक ख्रिस्त्याच्या हातची रोटी खाऊन आणि मुसलमानाच्या हातचं पाणी पिऊन देखील तुम्ही हिंदूचे हिंदूच राहिले पाहिजे अशा पद्धतीची तुमची पकड पाहिजे. आणि जर त्यांनी हात लावले आणि तुमचे फुटाणे वाटत असतील ना उद्या तुम्ही त्यांच्या पोत्यात खाली झाला ना. आणि तसं घडलं. दुसऱ्या दिवशी आपले लोक गेले आणि त्यांच्या पोत्यातले फुटाणे खाल्ले आणि म्हणाले आता हे वाटले फुटाणे आता हिंदू झाले, आता तुम्ही हात लावू नका. बंद झालं तेव्हापासून या सगळ्या गोष्टी. जशाच तसं उत्तर ज्या वेळेला मिळतं ना मला नेहमी हे प्रसंग वाचल्यावरती आठवण येते ती छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवराय ज्यावेळेला बारदेशा स्वारीवरती होते गोव्यामध्ये त्यावेळेला तिथल्या लोकांकडून त्यांना कळलं की गोव्यातले पोर्तुगीज हे तिथल्या लोकांचं बळजबरी धर्मांतरण करतायत. त्यावेळेला तिथल्या 4 पादऱ्याला बोलून घेतलं महाराजांनी आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने धर्मांतर करणं काही बरोबर नाही, आम्हाला हे न पटणार आहे तर तुम्ही हे करू नये. त्याच्यावर पादऱ्यांनी सांगितलं आम्हाला विजळीचा तसा आदेश आहे व्हॉइस रॉयचा की तशा पद्धतीचं धर्मांतरण करायचंच आहे. महाराजांनी म्हणाले बघा मी परत एकदा तुम्हाला सांगतोय असं करू नका, आम्हाला असं वाटतं हे काही एकमेकांच्या याच्यावर कुरघोडी करणं बरोबर नाही. ते म्हणाले आम्हाला आदेश आहे आम्ही करणारच. महाराज म्हणाले बरं. 4 पादऱ्यांची मुडकी पाठवून दिली व्हॉइस रॉयला आणि त्या दिवसापासून हे धर्मांतरण थांबलं. आपल्या आणि हा कागदोपत्री इतिहास आहे. मी
ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांवर बोलतो त्यावेळेला मी कादंबरीवर आधारित बोलत नाही, मी अस्सल कागदपत्रांवर आधारित बोलतो. कारण माझ्या नशिबाने किंवा जे काही आपण म्हणून प्राप्तकाने मी गोव्यामध्ये शिकायला होतो, त्याच्यामुळे मूळ कागदपत्र जी आहेत पोर्तुगीज आर्काइव्ह मधली ती वाचून, आणि म्हणून शंभूराजांची युद्धनीती हा विषय मी म्हणत असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला परत मी म्हटलं तसं चित्रपटात सगळ्या गोष्टी दाखवता येत नाही. आणि म्हणून बुऱ्हाणपूरची मोहीम ही नेमकी कशा पद्धतीची होती, रामसेनचं युद्ध हे कशा पद्धतीचं होतं, गोव्याची बडलीराजी ज्याला म्हटलं जातं मोहीम ती कशा पद्धतीची होती, ही संपूर्ण उदाहरणं आणि त्या संपूर्ण अवघड असलेल्या कालखंडामध्ये 9 वर्षांची राजकीय कार्यकर्ते छत्रपती संभाजी महाराजांची, आणि एक इंच प्रत्येक किल्ला लढवलाय. काय पराक्रम, काय शौर्य, पण त्या मागे सुद्धा त्यांची युद्धनीती कशा पद्धतीची होती, या सगळ्या गोष्टी आपण त्या व्याख्यानातून मी समोर ठेवत असतो. तर या संपूर्ण परिस्थितीमध्ये सावरकरांनी हा स्टँड घेतल्याबरोबर ते ठरवलं आता दुसरं काहीतरी पुढे काढलं पाहिजे. मग काय चालू झालं, तर मग दिवसातून 3-4 वेळा 5 वेळा पार्श्वभाग वर जायला सुरुवात झाली. आपल्या लक्षात आलं असेल ना ते कधी जातात, आपल्याला कळलं असेल. आणि मग त्याप्रमाणे मग परत तिथे सांगितलं गेलं की आवाजांचा त्रास होतो, आवाजांचा त्रास होतो. आत्ताही नाही का सांगितलं गेलं होतं, पण ते ऐकलं नव्हतं. मग ऐकलं नाही म्हटलं की मग आम्हाला हनुमान चालिसेचं पठण करावं लागेल असं सांगितलं गेलं. त्यावेळेला सावरकरांनी असं सांगितलं की हे सगळं होत असताना आधी तक्रार केली की हे बरोबर नाहीये, वेळी यावेळी चालू करतात, काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची. तर त्याच्यावर उत्तर दिलं गेलं नाही, त्यांना धर्म विशेषानुसार ज्या त्यांच्या उपासना पद्धती आहेत त्या तुम्ही थांबवू शकत नाही. सावरकर म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, बरोबर आहे. दुसऱ्या दिवसापासून पहाटेला यांचं चालू होण्याच्या आधीच इथून शंखनाद सुरू झाला. आता यांना कळलं ना हे कुठून चालू झालं. त्याच्याबरोबर पुढे आल्यावरती बारीने विचारलं सावरकर, हे काय लावलंय आता, शंख कुठून आणले तुम्ही. सावरकर म्हणाले आमच्याकडे पूजा पाठाची पद्धत आहे आणि सकाळी शंख वाजवूनच तो चालू केला होतो. त्याने तारीचं एवढं डोकं उठायला लागलं की त्याने त्यांनाही बंद करायला लावलं, तुम्ही नाही करायचं, यांनी नाही करायचं. म्हणून मी म्हटलं तसं की जशाच तसं उत्तर ज्या वेळेला दिलं जातं, तुम्ही फक्त एका बाजूनी समंजसता दाखवत जाताना त्यावेळेला दुसरीकडून फक्त लोकसंख्येचे लोढे वाढत जातात. आणि ते वाढत गेल्यावरती काय होतं हे आपण मुंबईकरता चांगलं अनुभवतोय आणि जगही अनुभवायला लागलंय. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण सजग असणं गरजेचं आहे. फक्त सजग नाही, त्याच्यात आपापल्या पद्धतीने जी काही कारवाई करता येईल ती कारवाई करण्याकरता उद्युक्त असलं पाहिजे. नाहीतर म्हणतात ना की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, पण तसं नाही, आपल्याला त्यातून काय घेता आलं पाहिजे ह्याचा विचार करणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून खरं म्हणजे ह्या अशी जी व्याख्यान असतात ना त्यातून टेकअवे काय असतो ही गोष्टही नेहमी महत्वाची असते असं मला वाटतं. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला अंदमानामध्येही घडत आहेत आणि एकीकडे स्वतःला कणखर ठेवून सावरकर पुढे चालले, थोडी थोडकीने तब्बल 11 वर्ष अंदमानात. बरं, संपूर्ण 11 वर्ष ह्या पद्धतीच्या शिक्षा होत्या असं नाही, पुढे त्याच्यामध्ये काही बदल देखील होत गेले, पण होऊन किती होणार बदल ह्या संपूर्ण परिस्थितीत. आणि मग झालं असं की ज्या वेळेला तब्येत बिघडायला लागली आणि सावरकरांचं वजन एकाएकी घटायला सुरुवात झालं, कारण सावरकरांना त्यावेळेला आव व्हायला सुरुवात झाली आणि पोटाची दुखणी अतिशय किचकट असतात. त्यातून अमिबियासिस सारखं दुखणं हे अत्यंत अवघड असलेलं आज सुद्धा कुठल्याही विज्ञानाने किती प्रगती केली तरी सुद्धा जे त्या पोटाच्या दुखण्यातून गेले त्यांना माहीत असेल मी काय म्हणतोय ते. आमच्याकडे ग्रहणी नावाचा आजार असतो आयुर्वेदामध्ये आणि तो बरा करत असताना वैद्य आणि रुग्ण या दोघांच्याही पेशंटचे कस लागत असतात. पण नशिबाने, माझ्या नशिबाने तसे चांगले पेशंट असलेले पेशंट आपल्याकडे आहेत आणि त्यामुळे ते तशा पद्धतीने बरे देखील होताना दिसतात, पण ते थोडंसं किचकट असलेलं प्रकार. या संपूर्ण परिस्थितीमध्ये जेव्हा सावरकर आता राहतील का नाही अशी शंका वाटायला लागली, त्यावेळेला मग इथून आपल्याकडून हालचाली सुरू झाल्या मुख्य भूमीतून त्यांना सोडवण्याच्या. आणि मग बाळाराव सावरकरांनी ज्या वेळेला तशा पद्धतीचं पत्र लिहिलं त्यानंतर मग ब्रिटिशांनी आदेश दिला की सुटका मान्य पण संपूर्णपणे सुटका अमान्य. मग स्थानांतरण केलं जाईल पण सोडलं जाणार नाही हे ब्रिटिशांनी सांगितल्यानंतर त्यानंतर आपल्या देशातल्या महात्म्यांनी आणि पंडितांनी पत्र पाठवलं सावरकरांची सुटका करण्यात. कागदोपत्री आम्ही करेक्ट असलं पाहिजे ना. तर त्यानंतर सावरकरांना अंदमानातून सोडलं गेलं पण नंतर रत्नागिरीला ठेवलं गेलं. अर्थात रत्नागिरी परवाई मोठं आहे, त्याच्या सविस्तर खोलात मी आता अजिबात जाणार नाही. पण महत्वाची गोष्ट या निमित्ताने सांगू इच्छितो की जे आक्षेप घेतले जातात ना या संपूर्ण कालावधीमध्ये की सावरकरांना कशा पद्धतीने पेन्शन दिलं जायचं आणि कशा पद्धतीने भत्ता दिला जायचा
अहो, ज्या माणसाचं सर्वस्व ब्रिटिशांनी काढून घेतलेलं आहे त्याला जगण्याकरता 60 रुपये जर का दिले जायचे आणि ते आम्हाला फुकत असतील, तर आगा खान पॅलेस मध्ये ठेवलेल्यांना दिवसाला 121 रुपये दिले जायचे. त्याचं काय करणार आहोत आपण? ते कधी बोलणार आहोत? लिहित असताना म्हणे त्या पत्रामध्ये अॅम्नेस्टी पिटिशन ज्याला म्हणतात त्याला माफीनामा म्हणत नाही. अॅम्नेस्टी पिटिशन हा स्टँडर्ड फॉर्मॅट होता. आज अक्षय जोग असतील किंवा विक्रम संपत असतील यांच्यासारख्या लोकांनी त्यांच्या लिखाणातून ही सगळी माहिती पुढे आणली. आपण त्यांची पुस्तकं वाचली नसतील तर आवर्जून वाचा. पण अॅम्नेस्टी पिटिशनच्या खाली युअर्स फेथफुल असं लिहिल्यावरून जर का आम्हाला फार मोठ्या अडचणी होत असतील, तर महात्म्यांनी सुद्धा अशी पत्र अनेकदा लिहिलेली आहेत. युअर ओबिडियंट सर्वंट असं लिहून खाली सही आहे, पत्र आहे, आर्काइव्हवर आहे, रेकॉर्डवर आहे. पण त्याच्याबद्दल आम्ही का नाही बोलत? कारण आम्हाला केवळ एकाच पद्धतीने सावरकर द्वेष करायचा एवढंच शिकवलं गेलं. तो जसा सावरकरांच्या हयातीत झाला, म्हणजे नेहरू लियाकत खाली भेटीच्या वेळेला सावरकरांना नजर कैदेत ठेवलं गेलं. का? देश स्वतंत्र होता. स्वतंत्र भारतामध्ये स्वातंत्र्यवीराला नजर कैदेमध्ये ठेवलं जाण्याचं कारण काय होतं? पण तरी सुद्धा ठेवलं गेलं. याला एकमेव कारण म्हणजे द्वेष. मला आठवतं मी पहिल्यांदा ज्यावेळेला आक्रमणात गेलो होतो त्यावेळेला त्या कोठडीमध्ये सावरकरांची मोठी प्रतिमा होती. आता ती छोटी झाली आपल्याला माहिती. हे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती त्यांच्या असलेल्या त्या दिव्य ओळी ज्या होत्या की हे तले परतणे आम्ही अंधते लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे जे दिव्य दावक म्हणून असावयाचे बुद्ध्याची बाण करी हे धरले सतीचे. त्या मणिशंकर अय्यरला एक शब्द कळला असेल का मला सगळ्यांना, पण तरी सुद्धा त्या ओळी काढण्याचा नाकर्तेपणा केला. अर्थात इतिहास कोणाला क्षमा करत नसतो, त्यामुळे नंतर त्याचं काय झालं आणि आजही काय परिस्थिती ते आपल्याला माहिती आहे. पण मला विशेष अभिनंदन करावं वाटतं ते विद्यमान शासनाचं की त्यांनी पुन्हा एकदा तिथे त्या ओळी बसवल्या. मात्र एवढंच सांगावंसं जरूर वाटतं की ती क्रांतिज्योत जरी असली तरी आज त्या ओळी मराठीत नाहीये, त्या मराठीत असल्या पाहिजेत. कारण सावरकरांचं कार्य हे मराठीतलं आहे ना, त्याच्यामुळे एक महाराष्ट्रीय म्हणून, एक मराठी म्हणून आपल्याला ही भावना नक्कीच असली पाहिजे. या संपूर्ण कालावधीमध्ये मराठीचा आता सहज उल्लेख झाला आणि आपला तो विषय देखील या वर्षीचा म्हणून सावरकरांनी इतके प्रतिशब्द दिलेले आहेत की आज आपण चित्रपटांमध्ये चित्रपट हा शब्द सुद्धा सावरकरांनी दिलेला आहे. नाहीतर टॉकीज असं म्हटलं जायचं त्यावेळेला. पण डायरेक्टरला दिग्दर्शक, म्युझिक डिरेक्टरला संगीत दिग्दर्शक, प्रोड्युसरला निर्माता, अहो एवढंच नव्हे मेयरला महापौर हा शब्द सुद्धा सावरकरांनी दिलेला आहे. पण तरी सुद्धा मग त्याच्यातही काहीतरी आम्हाला फुसफट काढता येतंय का असं म्हणून काहीतरी त्या सिग्नलला ताम्र हरित गोल वर्णित पट्टिका वगैरे असं सावरकर एवढे बावळट होते काय लोकांकडे काय असं काही सावरकरांनी कधी सांगितलं नाहीये. किंबहुना सावरकर असं म्हणतात की ज्या गोष्टीला आपल्या भाषेत प्रतिशब्द असूच शकत नाही किंवा जी गोष्टच फरकी आहे त्याला ओढून काढून आपल्या भाषेमध्ये प्रतिशब्द देऊ नका. ते इतके प्रॅक्टिकल आहे. सावरकरांची एकच बाजू आम्हाला सातत्याने सांगितली जाते, दुसरी सांगितली जात नाही. याच्याकरता मुद्दाम या गोष्टी आणि यामागचं षडयंत्र लक्षात घ्या काय पद्धतीचं चालू आहे. गेली कित्येक वर्ष सावरकरांची BA ची पदवी जी होती ती काढून घेतली होती ब्रिटिश सरकारने. ती परत देण्याकरता आम्हाला 1960 साल उजाडावं लागलं आणि त्याच वर्षी पहिल्यांदा सागरा हे गीत आकाशवाणीवर वाजलं. ते वाजल्याचंही किंमत काय चुकवावी लागली पंडित हृदयनाथ मंगेशकरांना हे त्यांनीच सांगून झालेले. त्यामुळे ते आपण वेगळं पुन्हा सांगायला नको. हा इतका सातत्याने असलेला सावरकर द्वेष जो आतापर्यंत युवराज देखील करत असतात आणि करत होते. मला अभिनंदन करावं असं वाटतं सावरकरांच्या नातवाचं, सात्विकी सावरकरांचं, की त्यांनी आता जी केस घातली ना की आता बसा हेलपाटे मारत. हे झाल्याशिवाय गोष्टी सुधारणार नाहीयेत. लक्षात घ्या. आता इथून पुढे 10 वेळा विचार करा तुम्ही सावरकरांबद्दल चुकीचे शब्द तोंडातून बाहेर काढताना. किती हीन दर्जाच्या गोष्टी आमच्याकडे असतात की अर्ध्या गोष्टी सांगायच्या की सावरकरांनी सांगितलेल्या आहे की पीक खावं काही हरकत नाही. सावरकरांनी गोहत्येचं समर्थन केलेलं आहे, कधीही केलेलं नाहीये. सावरकर स्पष्टपणे असं म्हणतात की ज्यावेळेला गायी तुमच्या समोर सोडल्या जातात आणि म्हणून गायी आहेत आहेत म्हणून तुम्ही तुमची शस्त्र खाली करून ठेवता आणि मग तुमच्यावरती जर का परदेशी लोक राज्य करत असतील तर तो दोष तुमचा आहे. याचा अर्थ बीफ हा सांगितलं. पुढे जाऊन तेच सावरकर चांबे महाराजांच्या नेतृत्वाखाली मथुरेच्या कत्तलखान्याच्या विरुद्ध जो तिथे मोठा उठाव झाला होता आणि त्यावेळेला तिथे आंदोलन उभं राहिलं होतं. अनेकांना संदर्भ माहित नसेल म्हणून मुद्दाम सांगतो. त्या आंदोलनामध्ये सावरकरांचं भाषण आहे जे केसरीत प्रकाशित झालेलं आहे, ते आजही आर्काइव्हवरती उपलब्ध आहे. त्या भाषणात सावरकर असं म्हणतात की मला असं वाटतं की गाय ही उपयुक्त आहे, तुम्हाला असं वाटतं की गाय ही पूजनीय आहे.
आपले आपले व्ह्यू जरी आपल्या आपल्या ठिकाणी असले तरी सुद्धा आपल्या दोघांच्याही मध्ये गाय ही रक्षणीय आहे हे नक्की आहे. आणि म्हणून मी या कत्तलखान्याचा विरोध करतो आणि आपल्या देशामध्ये अशा पद्धतीचे कत्तलखाने उभे राहिले नाही पाहिजे हे सांगणारे सावरकर आहेत. हे आमच्या समोर का नाही ठेवलं? आत्ताला एक लबाड बोध आहे ना, म्हणजे एक सिरियल काढली की सिरियल मधली एक चतुर्थांश सिरियल ही महाराजांच्या एका असलेल्या अधिकाऱ्यावरतीच घालवली आणि त्याच्यानंतर जेव्हा शेवट दाखवण्याची परिस्थिती आली तेव्हा औरंगजेबने केलेले अत्याचार दाखवायची हिंमत नव्हती, कारण आपल्या राजकीय नरेटिव्हला ते सूट होणार नव्हतं म्हणून पळ काढला सिरियल बंद करून. आता ते सांगतायत की सावरकरांनी किती अवमानजनक शब्द काढलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. वा रे वा, म्हणजे सावरकरांनी, आणि हे डॉक्युमेंटेड असलेली गोष्ट आहे मी जी आपल्याला सांगतोय. डॉक्टर कमल गोखले यांचा शिवपुत्र संभाजी हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये नमूद केलेली असलेली गोष्ट आहे. आणि त्यांच्या कन्या मंदिरी मराठीची त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे की ज्या वेळेला कमलताई भेटलेल्या होत्या सावरकरांना आणि सावरकरांना त्या म्हणाल्या की सावरकर जो 6 सोनेरी पानामधला उल्लेख आहे त्याच्याबद्दल काय? सावरकर असं म्हणाले, आता झालंय असं की त्यावेळेला बाळाजी आवजी चिटणीसांचा असलेला पणतू मल्हारराव चिटणीस, आता बाळाजी आवजींची जात मी सांगायला जात नाही कारण ती शोधायला गेलं तर मग पंचायत होईल, कारण एक सरसकट एकाच अँगलने आम्हाला बघण्याची सवय लागली ना या सगळ्या गोष्टींकडे. तर त्यांचा असलेला पणतू, मजेची गोष्ट अशी की त्यांच्या मुलांना या संपूर्ण कटकारस्थानामध्ये बाळाजी आवजींची खरं म्हणजे काही चूक नव्हती हे नंतर पुढे आलं. महाराजांना स्वतः छत्रपती संभाजी महाराजांना त्याची हळहळ देखील वाटली. एवढंच नव्हे, त्यांच्या दोन्ही मुलांचा एडोबल्ला आणि खंडोबल्ला महाराजांनी स्वतःच्या पुत्राप्रमाणे पुढे पालन केलेलं आहे. इतकंच कशाला, ज्या वेळेला गोव्याच्या स्वारीमध्ये, पुन्हा एकदा मी तपशिलात जात नाही अगदी एवढंच सांगतो, महाराजांचा घोडा हा त्या पाण्यामध्ये खेचायला सुरुवात झाली होती त्यावेळेला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या खंडोबल्लाळांनी जाऊन त्या घोड्याला परत किनाऱ्यापर्यंत आणला होता. म्हणजे त्यांची खात्री पटली होती की महाराजांचे गैरसमजातून हे झालेलं आहे सगळं जे झालं ते, पण पणत्वाची पटली नाही. आणि म्हणून चिटणीस बखरीतून जे काही गैरसमज रोवले गेले आपल्याकडे प्राधान्याने, त्याच्यावरून पुढे प्रा. गणेश गडकरींनी नाटकामध्ये ते लिहिलं आणि सावरकरांच्या वेळेला तेवढाच इतिहास उपलब्ध होता त्यामुळे सावरकर म्हणाले माझ्यासमोर एवढंच होतं म्हणून मी जे होतं त्यातून लिहिलं. पण जर याच्या व्यतिरिक्त काही असेल तर मला एक सातत्याने जाणवतं की या लिहिलेल्या गोष्टी जर खऱ्या असतील ना तर त्यांनी ज्या पद्धतीने देदीप्यमानपणे स्वतःच्या मृत्यूला स्वीकारलं ते होणं कदापि शक्य नव्हतं. म्हणून तू ह्याच्यावरती जास्त संशोधन कर आणि जो खरा इतिहास आहे तो समोर येऊ देत लोकांच्या समोर. का ही अख्खी बाजू सांगितली जात नाही? म्हणजे त्यावेळेचे जे उपलब्ध पुरावे आहेत त्याच्यानुसार केलेलं लिखाण. बरं, सावरकर हा इतका रॅशनल माणूस आहे किंवा आजच्या भाषेमध्ये खऱ्या अर्थाने पुरवामी माणूस आहे की तो असं सांगतो की उद्याला तुमचा मुद्दा योग्य असं समजलं ना तर मी तो सुद्धा स्वीकारायला तयार आहे. पण ही गोष्ट कधी समोर ठेवली जात नाही. हा जो सातत्याने चाललेला द्वेष आहे ना की आम्ही किती करंटेवर विचार करा, याकरता म्हणून मला आवर्जून सांगावं असं वाटतं की या संपूर्ण परिस्थितीमध्ये 27 वर्ष जवळपास ज्या व्यक्तीने स्वतःच्या देशाकरता स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता म्हणून तुरुंगात काढली त्याला आम्ही भारतरत्न देऊ शकतो. नेल्सन मंडेला, ज्यांचा आमच्या देशाशी काही संबंध नाही, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना अजूनही आम्ही भारतरत्न प्रदान करू शकलो नाही आहोत. आणि आजही आम्ही त्याच्यावर म्हणतो नाही हो, पण सावरकरांचा जो होता आहे तो त्याच्या पलीकडचाच आहे. भारतरत्न दिल्यानं पण हे आपण किती काळ स्वतःची समजूत काढत राहणार मला सांगा. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की होय, आमची सावरकर प्रेमींची मागणी आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिला गेलाच पाहिजे, ही आवश्यकता आहे. याच्यामुळे सावरकरांच्या नावामध्ये 4 चांद लागणार नाहीये, भारतरत्नाचं असलेले एकूण जे मूल्य आहे ते उभारणार नाही. आणि म्हणून आवर्जून आजच्या या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर हे सांगावं असं वाटतं की हा विषय अधिक लांबणीवर न टाकता, कारण अनेक जे पित्त प्रकृतीचे लोक असतील त्यांच्या पोटात थोडं 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 चालू झालेलं असणार आहे. तर म्हणून अधिक आपला वेळ हा खेचत बसत नाही. पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की अशा पद्धतीची व्याख्यानं आज आयोजित होणे महत्वाचे आहे. मला बोलवलं त्याच्याही बद्दल धन्यवाद. आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दलही धन्यवाद. आता संध्याकाळी परत आहेच आपल्याला घरी जाऊन एक वेगळं देशप्रेम आणि असू देत, काही हरकत नाही, तेही असायला काहीच कोणाची हरकत असण्याची आवश्यकता नाहीये. विनंती एकच आहे आपल्या सगळ्यांना की आपल्यातले बहुतेक लोक हे वेगवेगळ्या सोशल मीडियावरती असतील,
आज जर कोणी काही ह्याच्यामधून काही जो बोध घेतला असेल त्याच्याबद्दल एखादी पोस्ट द्या. चुकून कोणी एखादा फोटो काढला असेल तो फोटो शेअर करा, आमच्या मित्रांनी नसतील मला टॅग करा, आनंद आहे, काही हरकत नाही. ह्याच्या मागचा विषय हा नाहीये की वैद्य परीक्षित शेवटे जाऊन कुठेतरी एक व्याख्यान जोडून आले. प्रश्न हा आहे की एका विषयाचा जागर त्या निमित्ताने झाला आणि जसं आपणच हे विषय बोलत जाऊ तेव्हाच ते विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत जातील ही त्यामागची असलेली भावना आहे. तूर्त एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देण्याच्या अगोदर मात्र आज आपण हे जे सगळे जमलेलो आहोत ते देशप्रेम एकदा आपल्या शब्दातून देखील व्यक्त होऊ देत असं वाटतं. आणि त्यामुळे भारत माता की जय, भारत माता की जय, हर हर महादेव, वंदे मातरम. मध्ये शिवाजी महाराजांच्या वरती 18 दिवसांची व्याख्यान मागवली. तो काळ होता 60 सालाची होता आणि त्यावेळेला बाबू पुरंदरे आता तेव्हा सगळे पुरावे दस्तऐवज घेऊन ही इच्छा तुमच्याकडनं विवेकानंद व्याख्यानमालेने करावी ही माझी शेवटे यांनी आपल्यासमोर जो काही इतिहास उभा केला आणि आपण सगळेच निशब्द झालो. कार्यक्रमाची सांगता आपण कसा या दराने करणार आहोत. सर्वांना उभं राहण्याची विनंती.